आणि मग वाण्या देखील आहेत ह्या कशा येतात अविद्येचंच एक कार्य आहे महाराज. पूर्ण आपल्याला शब्दज्ञान आत्ता शब्दज्ञानाची आज गरज आहे आपल्याला. कारण का शब्दानाचं बंधन गळ्यात पडलंय. उपजल्या बाळकाशी नाव नाही तयपाशी ठेवले नावेनशी उरीत उठे. तुम्हा मला जन्मता नाव नाही. हां आणि मग कुणीतरी या देहाला नाव ठेवलं का आत्म्याला? हां कोणाला नाव ठेवलं? देहाला नाव ठेवलं. मग देह अगोदर काय करा? देहसंबंधी पसारा. आणि सगळा आपला व्यवहार चाललाय देहसंबंधाने का आत्मसंबंधानं? मग आता जीव तिथे अडकला का नाही? आणि मग तुम्ही आहे ते बाजूला ठेवलं त्या बायाने आणि नको तिचं नाव तुम्हाला सांगितलंय. म्हणजे खोट्याचं नावात आपण आतापर्यंत नाचायला लागलोय महाराज. म्हणजे शब्दानंच तुम्हाला आता तात्या कुणाला म्हटलं? शब्दानंच म्हटलं ना. देहाला का आत्म्याला? देहाला. मग तुमचं खरं स्वरूप काय आहे? शास्त्र काय सांगतंय? तुम्ही देह नाही, देह तुमचा नाही. तुम्ही आत्मस्वरूपा नाही हो. मग आता त्या आत्मस्वरूपाची ओळख होण्यासाठी शब्दाची हीच गरज आहे. लक्षात ठेवायचं. शब्दानं मनुष्य बद्धही झाला नाही, शब्दानंच मुक्त होतो. हां आणि ते मुक्त होण्यासाठी महाराज शब्दाची आपल्याला म्हणजे आज्ञा निवृत्तीसाठी शब्दज्ञानाची आज गरज आहे महाराज. या 4 वाण्या परा पश्यंती मध्यमाने वैखरी. परा ही महाराज म्हणजे 4 देह आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. महाकारण देहाची परावाणी आहे. मग पश्यंती परापश्यंती ही कारण देहाची आहे. पश्यंती झाल्यावर मध्यमा ही सूक्ष्म शरीराची आहे आणि ही वैखरी ही स्थूल देहाची आहे. सगळा व्यवहार आपला कुठं होतो? स्थूलात होतो महाराज. तरी पण प्रयत्न स्फुरण होतो महाराज. सोहम हे प्रयत्न स्फुरण तिथं बाहेर आला बघा. तिथं हे स्फुरण झालं ना तिथं बाहेर आला. त्या जाग्या सोडून बाहेर आला आणि मग प्रयत्न स्फुरण झालं. पश्यंतीत त्याचं थोडंसं पुढं हे होतं. त्यात ज्ञानस्वरूप 2 येतात, परा आणि पश्यंती. मग आता वैखरी ह्याच्यात आला परापश्य मध्यमीत आलं ना तुम्हाला काहीतरी पुढं बोलावा असा विचार होतो. कार्यरूप आहे त्या दोन्ही. आणि मग आज तयार झालेलं असतं ना त्याचा आपण ह्या वैखरीतनं हे करतो. या सगळ्या वाण्या येतात त्या क्रियारूप आहेत. हे कार्य आहे आणि ह्याला कारण कोण आहे? स्वरूपाचं अज्ञान. जोपर्यंत आपण शब्दात आहे बडबडतो बोलतो तोपर्यंत आपण पूर्णतेला गेलो नाही असा त्याचा एक सिद्ध होतं महाराज. कारण शिल्लक काय असतं? ठरतं महाराज. आता मग ह्या 4 वाण्या आपल्या निवृत्त व्हायला पाहिजेत असं त्याचं एक चिंतन आहे महाराज. पण पुढं थोडंसं त्याचा हे होतोय. बघूया आता पुढं आपण चिंतन करत करत. कारण का पाठीमागे एक उभी माऊलीने दिली आहे. आपण रोज म्हणतोय हरिपाठात कापुराची वाती आणि ठाई समाप्ती झाली. आता साधुबोध झाला, नुरोनिया केला, ठाईच मुरला अनुभवी. आपण मुरत नाही. मुरायची आमच्याकडे भानगडच नाही महाराज. मुरतोय. मुरत नाही का? आपला आपण अभ्यास करत नाही महाराज. परमार्थ क्षेत्र काल झालाय का नाही विचार महाराज? ही एवढी विकृती का व्हायला महाराज? तर आपण शास्त्र वाचतोय, कीर्तन करतोय, प्रवचन करतोय, पण दुसऱ्याला लावायला लागलोय जगाला. गुरुजी स्वतःची आज काय प्रगती झाली आहे? माझ्या चित्तातली विषय आसक्ती गेली का नाही? काम क्रोध गेले का नाहीत? माझे हे सगळे हे चाललंय का नाही? द्वेष काय असू दे हे गेले का नाही आपला पण बघायचं आहे हो. कारण का ते अंतःकरणाचे धर्म आहेत. बरोबर आहे. सगळी जी विकारी आहेत ते सगळे अंतःकरणाचे धर्म आहेत आणि ते आपल्याला बघायची सवय नाही. आपल्याला दिसते ते लोकांचं दिसतंय महाराज. आणि मग आपण काय करतोय? लोकांनी कुणीतरी सुधारावंच वाटतंय किंवा आपण लोकांनी आता सुधारायला लागले असं वाटतंय महाराज. अरे लोकांनी काय सुधारणार? तू सुधार. आणि दादा एक लक्षात ठेवा, प्रत्येकाने आपण सुधारायचा जर प्रयत्न केला तर जग सुधारायला किती अवघड लागेल ना सांगा. प्रत्येकाने बाबा आपण जपून वागावं, आपण सुधारावं, आपल्यापासून कोणाला त्रास होईल असं जर आपल्याला वाटलं तर तिला सांगा किती वेळ लागेल जग सुधारायला. जग सुधारणं महाराज. पण आम्ही आमचं भांडवल तसं ठेवायला लागलोय आणि लोकाला सुधारायच्या पाठीमागे लागलोय. त्याच्यामुळं लोकांची विकृतीच व्हायलेली आहे. आणि म्हणून हे असं होण्यासाठी पाठीमागं हा विषय असा आलाय, कापुराची वाती उजळलेली होती ठाई समाप्ती. आता इथे कापुराचाच का दृष्टांत घेतला तिने माऊलीनं?
कारण काय कापूर आरतीपुरता लावतात आणि ज्योत तरी तेलाची तुपाची कायम लावतात ना, मग ती घ्यायला पाहिजे होती. तेवत राहते ना कायमच. काय काय ठिकाणी कायम ते तेव, मग ती घ्यायला पाहिजे होती की नाही. कापूर सोडून बाकीच्या कसल्याही वाती लावा तुम्ही, त्याची राख म्हणून का शिल्लक राहते. कार्य जातं पण कारण रूपाने कसं ना थोडंसं कसं ना शिल्लक राहतं महाराज. पण कापराचं मात्र तसं नाही. एकमेव कापूर असा आहे महाराज, तो अग्नी कापरालाही जळतो आणि आपणही तिथं विजून जातो. त्या कापराचं देखील विशेष रूपाने तिथं काय राहत नाही. तसं ज्ञानानं काय व्हायला पाहिजे, अज्ञान निवृत्त करायला पाहिजे आणि ज्ञानही तिथं पूर्ण विलीन व्हायला पाहिजे. मग आता हे त्या 4 वाणीतलं कुठलेही तुम्हाला, मग आता आपण अहम ब्रह्मास्मी असं जरी म्हटलं तर ते वृत्तिगत आहे. तेवढं जरी तुम्हाला स्फुरण राहिलं, अहम ब्रह्मास्मी एवढं जरी राहिलं, तरी तुम्हाला त्या स्वरूपातनं बाजूला यावं लागतं. आणि म्हणून वाणीचं देखील ऋण फुटावं असं आपल्याला एक इथं ज्ञानोबरायांची शिकवण आहे महाराज. हे प्रकरण जे आहे 3 नंबरचं प्रकरण, ते साधकाच्या पक्षी आत्यंतिक चिंतनीय आहे. पाठीमध्ये 2 प्रकरणे आहेत. तुम्हाला सद्गुरू कसा असावा, सद्गुरूवर केवढी आपली निष्ठा असावी, सद्गुरू काय कार्य करतात महाराज, या विश्वात सर्वात श्रेष्ठ काय जर असेल तर एक सद्गुरू. जीवाच्या ह्याच्यातनं बघायला झालं तर खरं कल्याण करणारा जीवाचं कोण आहे, सद्गुरू आहे. आणि त्या सद्गुरूची भेट व्हायची असली तर तुम्हाला पहिला ईश्वर साक्षात्कार व्हायला पाहिजे, हे त्याच्यातलं सूत्र आहे. ही 2 जी झाली ना की स्वतः कसं जगायचं महाराज. सद्गुरूंनी बोध केलेला आहे. सद्गुरूंनी त्यांना वेगळं ठेवत नाहीत, आपल्या स्वरूपाला आणून ठेवतात. इथं पत्र आपला विषय झालेला आहे महाराज. पण तिथनं पुढं जगत असताना आपण कसं जगायचं हे 3ऱ्या ओळीला सांगितलेलं आहे. 3री ओवी अत्यंत महत्वाची. साधकाच्या विषयी त्याने चिंतन करावं आणि ह्या ओवीत जगायचं बघावं, बोलायचं नव्हतं. बोलावं सांगावं. तुम्ही चांगला अभ्यास केला ना तर दुसऱ्याला चांगला अभ्यास केला. हो, एकमेकाला सांगणं आता आलंय पुढे महाराज. कारण का तुम्ही आता वाणीच बंद झाली म्हणायचं, बोलायचंच नाही, मग गुरु शिष्य व्हावं, मग आता कारणासह कार्याची निवृत्ती व्हायची, हे तरी झालं. मग काय आहे, ह्या सगळ्याला उपादान कारण अविद्या आहे. कार्याला 2 हे दावलेले आहेत, एक निमित्त कारण आणि उपादान कारण. निमित्त कारण चैतन्य आहे आणि उपादान कारण माया आहे. बरोबर आहे. कारण का मायेचा चैतन्याचा हे जग आहे, लक्षात ठेवा. मग आता उपादान सांगत असताना परिणाम सांगत असताना मायेचा परिणाम चैतन्याचा विवर्त असं हे सांगितलेलं आहे. जगताची ही व्यवस्था सांगत असताना, मग आता विवर्त सांगत असताना किंवा परिणाम सांगत असताना उपादानाचा समान स्वभाव अन्यथा रूप. कारण का सगळा मायेचा परिणाम आहे. जेवढा व्यवहार होतो मग तुमचा परमार्थातला असून देत, नाहीतर व्यवहार असून देत, कुठलाही व्यवहार म्हटलं का नाही तिथं पाठीमागे ते आले. कारण का स्वरूपाच्या ठिकाणी काही झालेलंच नाही, व्यवहार होणं शक्य नाही. मग व्यवहार ज्या अर्थी होतो त्या अर्थी तिथं कुठंतरी काहीतरी मानायला पाहिजे महाराज. आणि मग त्या अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचा विरोध. परिणामाचं स्वरूप सांगत असताना काय सांगितलंय, बोला ना. आता एवढं कशाला खाली बघित बसायला पाहिजे. उपादानाचा समान स्वभाव अन्यथा रूप. उपादानाचा समान स्वभाव अन्यथा रूप. मग आता घट हा मातीचा परिणाम आहे, मातीचा परिणाम. आता उपादान कारण काय आहे, घटाला माती आहे आणि घट ही त्याचं कार्य आहे. ते समान स्वभाव आहे की नाही. माती तुमची व्यवहार सुद्धा दशेतली आहे आणि व्यवहार दशेतली जायची माती, आणि घट ही व्यवहार दशेतलाच आहे. समान दोन्हीचा स्वभाव आहे. ती बी मातीच आहे, पृथ्वीतत्व आहे, हे पृथ्वीतत्वच आहे, पण अन्यथा रूप. मातीविषयी घट वेगळा झाला. तसं अविद्येचा समान स्वभाव आहे, लक्षात ठेवायचं. अविद्या सत्तावन्न विलक्षण आणि कार्य कसं आहे तसंच आहे ना. बरोबर आहे. मग अविद्या निवृत्त झाली ना की कार्य राहू नये असं काही लोकांचं म्हणणं आहे. कारणाचं कार्याची निवृत्ती, हे तरी तुम्हाला मान्य आहे वेदांत्याना. इथं काय वेदांत्याने आक्षेप घेतलेला आहे, लक्षात ठेवा. मग हे जरी झालं तरी महाराज पुढे जीवनुक्तीची पुढची हे काय, गुरु शिष्याचा भाव होणार कसा, अशी एक आपत्ती पुढे संगती तिने लावलेली आहे. आता इथं पत्र आपल्याला बरोबर आहे. कारण काय माहिती का, शब्द ज्ञान हे अतिशय घातक आहे, हे त्याने पुढलं सुचवून ठेवलेलं आहे महाराज. कारण का सामान्य लोकांना तेवढा अहंकार नसतो. काल बघितलं जातं, अतिशहाण्याना ती जास्त असतं महाराज.
ती तिथं लांगाच घालून येतात महाराज. आज हेच करायचं म्हणून मी मोठा कसा तू मोठा. अरे कशाला मोठं पण घालवायचं आहे महाराज. याचा मोठा बी कोण आहे आणि बारका बी कोण आहे महाराज. इथं काय सापेक्षित भाव आहेत काय दादा. इथं आहे ते स्वरूप महाराज निखळ असा आहे हो, निखळ असा आहे. तिथं काही नाही. या 4 वाणी ज्या आहेत महाराज ते कार्यरूपानं आहेत महाराज. आणि कार्यरूपानं जर राहिलं तर ते अविद्येतलंच एक कार्य आहे. म्हणजे वाण्या देखील इथे पूर्ण विलीन व्हाव्यात असा त्यांचा भाव आहे. बघूया आता. परापश्यंती मध्यमाने वैखरी महाराज. इकडे या ना. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात परापश्यंती मध्यमा आणि वैखरी या चारी वाणी जीवाला मोक्ष देण्यास उपयोगी आहेत. त्याला ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. कारण का ज्ञानेश्वर महाराज हे मोक्षासाठीच अवतीर्ण झालेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणा कुठलेही संत महाराज मोक्ष देण्यासाठीच. कारण का जीवाला बंद आहे ते अविद्येमुळे आहे. बंद आहे तो तसं बंद नाही महाराज. तुम्ही काहीतरी मानायला आला म्हणून तिथं अज्ञानी कारण मानलेलं आहे कार्यावरून. तुका म्हणे कोटे केव कोटे जीव निराळ आहे जीव. आणि निराळ असता तर ऐक्य भावाला प्राप्त झाला असता स्वरूपाला प्राप्त होईल नाही होईल महाराज. मिठाचा खडा का विरघळतो महाराज. ते पाण्याचं स्वरूप आहे. तसा जीव मुक्त का होतो महाराज त्याचं स्वरूप आहे ते. मग आता मधी ह्याला वाटायला आले ते अज्ञान आहे ना ते निवृत्त होण्यासाठी महाराज अज्ञान निवृत्त करण्यासाठी या ज्ञानाची गरज आहे महाराज. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्तीचा हा परमार्थ केलाय महाराज. काही लोकांना वावडा आहे महाराज लोकांनाच वावडा आहे. ज्ञान नकोच म्हणतात. ज्ञानाविनाच्या नादालाच लागू नका. आता काय करायचं. आणि सरी भाजी करायची झाली तरी ज्ञान लागते का नाही. चहा करा म्हटलं तर ज्ञान पाहिजे का नाही. चहा करायचं म्हटलं चटणी मीठ टाकलं तर त्याच्यात. साधा चहा करायचा भाजी करायची तर ज्ञान लागते. आणि मोक्षाला अरे अनादिकालाचा अविद्या पाठीमागे लागली आहे. किती दिवसाची अविद्या आहे अनादिकालाची आहे महाराज. आणि परवाच्या त्यांनी सूत्रात आमचं ते शेवट आलाय महाराज. त्या शेवटच्या सूत्राच्या याला सांगितले मनाबद्दल एवढी तिने हे केलेले महाराज. तर हे मन तुमचं वासनेचं कुठल्या नाही कुठल्या तरी कोपऱ्यात राहील दडून बसलेलं असतंय. वासना ज्या येतात त्या वासना घेऊन मन कुठे नाही कुठेतरी कोपऱ्यात दडून बसलेलं असतंय. आणि कधी त्याचं कार्य करेल त्याचा पत्ता लागत नाही महाराज. इथं सावध राहायला पाहिजे महाराज. आता आपल्याला वाटते हो जिलेबी पुढे नाही तोवर आयला काय करायचं. डॉक्टरांना सांगितलंय नाही तर खाली असते म्हणते. म्हणजे खायची वासना आहे की नाही. डॉक्टरांना सांगितलंय खाऊ नको म्हणून ग बसलोय नाही तर खाली असते. खाऊ नये हे देखील वाटू नये. खाऊ नये हे देखील वाटू नये महाराज. म्हणून माऊलीने इथं वर्णन केले महाराज. बघूया पुढे काय म्हणतात. या 4 वाण्या महाराज गरज आहे आपल्याला. पण वाणी देखील विरून जायला पाहिजे. हळूहळू हळू महाराज हे बघा आपला जो हे आहे त्याच्यावर अहंकार जात नाही हो. आणि याला सगळ्याला कारण कोण आहे अहंकार. सुरुवातीत नाही होय ना का. आणि अहंकार हे अविद्येचं कार्य आहे अज्ञानाचं कार्य आहे. कारण या 4 वाणी जीवाला ज्ञान करून देतात. झालं. मोक्षासाठी तुम्हाला वाणीची गरज आहे. आणि ह्या 4 वाण्या जीवाला काय करतात मोक्ष देतात महाराज. मग हळूहळू आपण आत यायचं. आता परापश्यंती मध्यमा सगळा व्यवहार आपला वैकरीत नव्हतो हो. नंतर त्या ज्ञानाने म्हणून तुम्हाला अजपाजप सांगितलं अगोदर मुखाने सांगितलं बरोबर आहे. अजपाजप उलट प्राणाचा. त्या जपाचे का सांगितलं होतं तुम्हाला. तर ते हळूहळू हळूहळू अंतर्मुख व्हायला पाहिजे. आणि अंतर्मुख होईत होईत जर विरत गेलं महाराज तर तिथंच असं त्या स्वरूपाला ते आम्हाला मोठ्यानं बोलाव मोठ्यानं माणसं आली की रामकृष्ण रे रामकृष्ण रे. अरे वा 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 चांगली गोष्ट आहे महाराज. काय विचित्र होऊन बसले दादा विचित्र होऊन बसले. ते आमच्या धुल महाराजांनी सांगितले महाराज तुम्हाला अध्यात्मशास्त्र जर हे करायचं लोकांचा मार खावा लागणार. लोक तुम्हाला तुडवतील कारण का इथं सगळं त्याग आहे महाराज. आणि लोकांना सगळं मिळवायचं आहे.
महाराजगिरी देखील इथं काढून टाकायची आहे ना. आणि दार लावून आत बसून करावं लागणार तुम्हाला, एकांतात परमार्थ आहे. लोकांतात आला की तुमची वाहवा झालीच महाराज. आणि कुठेतरी आमची जरा पूजा झाली की आम्हाला बरं वाटतंय, होय की नाही. पूजा झाली की बरं वाटतंय. बघा फोटो काढताना आमचं कसं कसं असतंय महाराज. सगळे फोटो काढताना आहेतच उभा राहते का बघा. अगोदर इकडे तिकडे बघते. आता काय करायचं, काय कुठं काय तुला काय नेऊन वरात येऊ बसवायचं आहे. काढून देते ती, काय करते तू तुझ्या स्थितीत राहा की राहीतच नाही महाराज. काय ती अविद्या आहे. मळांतरी धोरणी श्री जाते. शब्दाबद्दल त्यांनी बरंच सांगितलं महाराज. शब्द हे तिसरं प्रमाण आहे ना, मग त्याला प्रत्यक्ष प्रमाण का मानलं, काय लक्षात येते काय महाराज. प्रत्यक्ष अनुमानी शब्द, शब्द हे तिसरं प्रमाण आहे महाराज. तरी पण त्याला प्रत्यक्षता का मानली महाराज. बाकीच्यांना प्रत्यक्षता मानलेली नाही, पण त्याला प्रत्यक्षता मानली आहे. का मानली, तर ते प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला आणून देत. दशम तो आहेस शब्द. हो, स्मरण स्मरण कर. होय होय, तो विस्मरण झाले आपल्याला. तुम्हाला मी विसरलोय, ब्रह्म आहोत आपण विसरलोय, आत्मा आहे विसरलोय. त्याचं स्मरण करून देतो. वस्तू तुम्हाला आणून देत नाही महाराज. तुमच्या घरात वस्तू आहे पण तुम्हाला माहिती नाही, हो तुमच्या डुसकीत नाही. आणि ती तिथे ठेवले जा ना, परवाची येऊन म्हणते ना, कोण कळालं कळालं बघ म्हणते. तसं तुम्ही ब्रह्म आहे ते स्मरण करून देतं महाराज. कारण का आपल्यात वस्तूची प्राप्ती हे नाही, उत्पत्ती नाही, प्राप्ताची आहे वस्तू स्वयंसिद्ध, पण विस्मरण पडले. आणि इथं शब्दाची आज गरज आहे. पण महाराज शब्द देखील एक अविद्येचंच कार्य, वृत्तीगत आहे. वृत्तीवर आला की संपलं महाराज, व्यवहाराला सुरुवात झाली महाराज. आणि वृत्तीची अविद्येतलं कार्य आहे महाराज. म्हणून शब्दाची गरज आहे. बरोबर, ज्ञान करून देतो. कारण या चार वाणी जीवाला ज्ञान करून देतात. ह्या चार वाण्या जीवाला ज्ञान करून देतात. नंतर त्या ज्ञानाने अविद्या जाते. आता ज्ञान काय करते महाराज. अविद्या ज्या स्वरूपाचा अज्ञान आहे ती निवृत्त करतो. हो, प्रकाशाची का गरज, अंधार निवृत्तीसाठी. प्रकाश प्रकाशासाठी नाही महाराज. प्रकाश प्रकाशासाठी नाही, अंधकार निवृत्त करण्यासाठी. हे ज्ञान ज्ञानासाठी नाही महाराज. तेवढं ज्ञान, अविद्या निवृत्ती करण्यासाठी ज्ञानाची आज गरज आहे. म्हणून मोक्ष ज्ञानानंच का, तर अज्ञान कृत बंध आहे. ज्याच्या अज्ञानानं भासतोय ज्ञानानं निवृत्त होतो महाराज. रज्जूवरचा सर्प घालवायला काय करणार तुम्ही. गुरुजी किती काट्या बडविलं तर, किती तिथं जप उपासना करीत बसला तर जाणार. त्याला त्या रज्जूचं तुम्हाला ज्ञानच व्हायला पाहिजे महाराज. तसं तुम्हाला मोक्ष प्राप्त असेल तर अज्ञानकृत मोक्ष आहे, त्याला ज्ञानाची गरज आहे. ते ज्ञानासाठी वाणीची गरज आहे. हो, अविद्याच गेल्यामुळे चार वाण्याही जातात. आणि अविद्या गेली ना, चार वाण्या ह्या जातात. कारण का, अविद्या हे त्याचं कारण आहे आणि वाण्या हे त्याचं कार्य आहे. आणि आपल्या संप्रदायात कारणाचं कार्याची निवृत्ती आहे. म्हणून उपादान कारण काय आणि निमित्त कारण काय हे अतिशय महत्वाचं आहे महाराज. उपादान कारणाला महत्व दिले, निमित्त कारण कोण असेल सगळ्या व्यवहाराला, लक्षात ठेवायचं. असो, हे उपादान कारण अविद्या आहे आणि त्याचं पुढचं कार्य वाण्या येतात महाराज. आणि उपादानाचा नाश झाला की कार्याचा नाश होतो. मग तुमचं उपादान कारण अविद्या आहे ना, ती निवृत्त झाली, वाण्या राहून येतात. याचेच नाव ब्रह्मसाक्षात्कार आहे. आणि त्याचंच नाव ब्रह्मसाक्षात्कार. अशा रीतीने या चार वाणी जीवाला मोक्ष देतात. अशा रीतीनं चार वाण्या ह्या जीवाला मोक्ष देतात, म्हणजे अविद्या निवृत्त. आपल्याला अगोदर देह आहे असं वाटत होतं. आपल्याला काय वाटत होतं आतापर्यंत, वाटत म्हणजे अजून तीच अभाव आहे. वाटत होतं आता गेले असं नाही महाराज. सगळा व्यवहार आपण आपला होतो तो व्यवहार देहात होऊन दे महाराज. व्यवहार हा देहा संबंधाने, कारण का देह आहे म्हणूनच तुमचा व्यवहार होतोय महाराज. देह आहे तोपर्यंत व्यवहार होणार, पण व्यवहाराच्या पाठीमागे मी एक साक्षी रूपान आहे हे आपल्या लक्षात येणं झालंय. आपलं साक्षीत्व आपल्याला कळणार आहे. आपण प्रमाताच घेऊन रडायला लागलोय महाराज. आणि जोपर्यंत आपल्याकडे प्रमात्र आहे तोपर्यंत आपण जीवदशेत आहे महाराज. कमीत कमी साक्षीत्व, कमीत कमी काय साक्षीत्व तरी यावं. त्याच्यावरून साक्षीत्व तरी कुणाचं करीत बसायचं महाराज, काय म्हणून करीत बसायचं. पण प्रमात्रापेक्षा साक्षीत्व ही थोडीशी, कारण का साक्षीत्व म्हटलं की तो स्वतःवर काय घेत नाही महाराज. चार वाणी कार्य आहेत
व अविद्या याचे कारण आहे. झालं काय? 4 वाणी काय आहेत? आणि मग काय करायचं माहितीये काय? दिवसभर कशाला बसतायचा? ते उद्या आता काय प्रकरण येणार ते आदल्या दिवशी बघायचं जरा, असं काय डेंगतंय नाही. कल घरात गेलो तर आज कशाला घरात जायचं असं कधी म्हणतायचा? वेळ मिळाला थोडं थोडं उलगडून बसा की. काय ह्याचा काय आपला संबंधच नाही. त्या बायकाबरोबरच नाही संबंध लागला होय. नाही कलच्या आज दिवसभर घरात गेलो नाही का? काय दुष्काळ पडेल तिथं? नाही 2 दिवस गेला तर. पण 4 दिवस मी ही पुस्तक उलगडलं नाही असं कधी वाटतंय महाराज? आणि अभ्यास करा. अभ्यास करणं आज गरजेचं आहे महाराज. भगवंताला एक आपल्याला संधी दिली आहे. त्याने आपल्याला संधी दिली आहे महाराज अभ्यासाला. हो चला. अर्थात 4 वाण्या ह्या कार्य येतात आणि त्याला अविद्या हे कारण आहे. अर्थात कारणाध्यास गेला तर कार्याध्यास का राहावा? झालं. आता इथे शंका केली आहे ना. अर्थात कारणाध्यास गेला ना पुढचे कार्य का राहावं महाराज? इथे एक शंका उभा केली आहे. अर्थात कारणाध्यास गेला ना कार्याध्यास निवृत्त व्हायला पाहिजे. याला म्हणून पाठीमागली तयारी पाहिजे आपली. उपादान कारण काय, निमित्त कारण काय, या विश्वाला उपादान कारण अविद्या आहे. आणि मग इथं योगी आपण पडले तिथंच महाराज त्यांची लयरूप निवृत्ती आपली आत्यंतिक निवृत्ती आहे. मग तिने कारण कार्य गेलं ना मग कार्य का राहत आहे हा प्रश्न उभा केलाय. आता त्याचंही उत्तर आहे त्यांच्याकडे, लक्षात ठेवायचं. म्हणून कारणाध्यास राहू नये व कार्याध्यासही राहू नये असे काहींचे मत आहे. बघा आता काहींचे मत गाठले तर लक्षात ठेवायचे. तो सिद्धांत सांगितलेला नाही त्याने का हा प्रश्न उभा केलाय. हो कारण गेलं ना कार्य का पुढे राहावं? कारणाचं कार्याची निवृत्ती व्हायला पाहिजे असं काहींचं मत आहे. गुरुजी लक्षात येतंय काय? लक्षात आलं तर मी विचारायला सांगायला पाहिजे. लक्षात ठेवायचं. चला. पण या मतावर दोष येतो. बघा आलं का? कारण गेलं तर कार्य का पुढे राहावं हे मत आहे, सिद्धांत नाही. सिद्धांत नाही महाराज. सिद्धांत त्यालाच म्हणायचा मतांचं खंडन मंडन करून तुमच्या हातात जो अनुभव देतो वस्तुस्थिती व्यवस्थित म्हणजे यथार्थ ज्ञान करून देतो त्याला काय म्हणायचं? सिद्धांत म्हणायचं. सिद्धांत वेगळा आणि मतांतर वेगळं महाराज. म्हणून वेदांतशास्त्र आपण चिंतन करत असताना बरंचच मतांतर आहे. हे प्रतिवादी 6 आपल्या पाठीमाग आहेत. न्याय वैशेषिक, सांख्ययोगी, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा महाराज. आता पूर्वमीमांसा जास्त तुमच्या पाठीमागे लागलेली नाही पण ही 4 जे आहेत ते कायम पाठीमागे आहेत महाराज. आणि त्यांचं उत्तर खंडन मंडन करून त्यांना यथार्थ उत्तर देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते उत्तर असायला पाहिजे, त्याला प्रमाण असायला पाहिजे, त्याला दृष्टांत असायला पाहिजे. सिद्धांत पटवून द्यायला वेदांतशास्त्राचं प्रमाण पाहिजे, त्याला दृष्टांत माऊलींनी ह्यांनी दिलेला हे दृष्टांत पाहिजेत महाराज. नुसतं मी म्हणतोय म्हणून असं नाही महाराज. बघूया आता पुढे काय ते. कारण गेल्यावर कार्य राहू नये ही गोष्ट बरोबर आहे. बघा कारण गेलं तर कार्य राहू नये गोष्ट बरोबर आहे. पण गुरु शिष्य परंपरा कशी? हा हे महत्वाचं आहे महाराज. मुक्त झाला आणि तो गेलाच, मुक्त झाला आणि गेला किंवा त्याने बोलायचं बंद केलं नाही आता आम्ही वाणी बंद केली महाराज. तर शिष्य जर तुमच्याकडे आला तर इथं शब्दाने सांगावं लागतं. हे आमच्यात महाराज टाळकी ठेवा नाहीतर ते स्पर्शाने करा हे आमच्यात नाही महाराज. काहीच्यात आहे ते महाराज काय म्हणायचं आहे. पण आपल्यात शब्दानं महाराज कार्य होतं आहे तसं महाराज. कृपा कटाक्षी निहाळलेले स्पर्शानं होतंय पण त्याच्या पाठी मग अधिकार सिद्ध असावा लागतो महाराज. नामदेवारांना सांगावं लागलं नाही महाराज. त्या ह्यासनी स्पर्श झाल्याबरोबर कारण का त्यांना ईश्वर साक्षात्कार नाही. ईश्वर त्याच्यासाठी रडत होता, बोलत होता, त्याच्याशी व्यवहार करत होता महाराज. नामदेवराय ह्या सामान्य नव्हते महाराज. म्हणून त्यांना स्पर्श झाल्याबरोबर तिथं सद्गुरूला व्यापकत्व प्राप्त झाले. दृष्टी व्यापकत्व आली, परिच्छिन्नता गेली. देव आणि भक्त याच्यातला भेद होता तो निघून गेला महाराज. आणि सर्वात परमात्मा भरून उरलेला आहे अशी त्यांना तिथं प्रतीती आली महाराज. असो महाराज हे शब्दाने तिथं सांगावं लागतं. म्हणून गुरु शिष्य हा जो संप्रदाय आहे हा संप्रदाय महाराज शंकराचार्यापासून अतिशय महत्वाचा सुरू झालेला आहे.
कारण का शंकराचार्याने त्या काळात महाराज हे द्वैती सगळे द्वैत हे दुःखाला कारणीभूत आहे, बरोबर आहे. दुजे जो जो गणित संसार पय जोडे महाराज, आणि त्याच्या अगोदर सगळे द्वैती होते महाराज. पण शंकराचार्याने अवतार घेऊन, शंकरानेच प्रत्यक्षात अवतार घेऊन हे द्वैताचं खंडन केलं महाराज, आणि अद्वैत सिद्धांत तुमच्या आमच्या पुढे आणून दिलाय महाराज. आणि त्याचंच अनुकरून ज्ञानोबरायांनी, तुकोबरायांनी, एकनाथ महाराज सगळ्या संतांनी शंकराचार्यांचंच अनुकरण केले. ज्ञानोबरायांनी सरळ म्हटले महाराज, बरं शंकराचार्यांनी काय मला पदार्थ घातलेला नाही महाराज, व्यासाचा मागोवा, व्यासाची जी सूत्र आहेत ना त्याच्यावरच त्यांनी महाराज भाष्य लिहिलेलं आहे. सगळ्यांनी त्याच्यावर भाष्य लिहिले महाराज, सगळ्या आचार्यांनी. मग शंकराचार्यांचंच का मानायचं, हा एक तिथं वाद आहे महाराज. बाकीचे चार आहेत ना, आणि मग शंकराचार्यांचंच का मानायचं महाराज. तर काही युक्तयुगी आहेत, काही विंजानयुगी आहेत महाराज. ज्ञानेश्वर महाराज युगीच होते आणि चांगदेव हे युगीच होते महाराज. पण चांगदेवांच्या पेक्षा ज्ञानेश्वर महाराजांना का मान्य दिलं. युक्तयुगी म्हणजे तरी काय, भगवंताचा साक्षात अवतार आहे तो. साक्षात भगवंतानंच तो अवतार घेतलेला आहे. आणि चांगदेव महाराज जीवदशेतनं प्रयत्न करून झालेले युगी आहेत, तपश्चर्या करून महाराज. मग शंकराचार्यांचंच का मानायचं महाराज. तर शंकराचार्यांचा अवतार म्हणजे शंकराचा अवतार आहे. साक्षात शंकराचा जसा महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञानेश्वर, तसा शंकरांचा अवतार म्हणजे शंकराचार्यांचा अवतार आहे. आणि म्हणून बाकीचे प्रयत्न झालेले आहेत, त्यांना विंजानयुगी म्हटले. आणि शंकराचार्य ते युक्तयुगी आहेत महाराज. मग पुढे त्याने आपला अद्वैत पर सगळा सिद्धांत मांडून ठेवलेला आहे महाराज, खंडन मंडन करून. स्वरूपात तर कोणताच व्यवहार होत नाही बघा. स्वरूपात गुरु शिष्य तरी व्यवहार व्हायला पाहिजे, व्यवहार झाल्याशिवाय चालत नाही महाराज. मग स्वरूपात तरी व्यवहार होत नाही. मग तुम्हाला ज्ञान झालं, तुम्ही तुमच्या स्वरूपात राहिलं, पुढच्यांचं काम काय. किंवा कारण गेलं पुढचं कार्य राहू नये, देह त्याचा पडला, त्याला ज्ञान झालं. हो ज्ञान झालं तुम्हाला, त्या जर ज्ञानाने पुरुषाचा देह पडला तर पुढचा व्यवहार कसा होणार. म्हणजे त्याला सांगायला गुरु शिष्य भावाला देह तरी असायला पाहिजे. या वाणीची तिथं गरज आहे महाराज. आणि जगात तर गुरु शिष्यामध्ये बोधाचा व्यवहार होतो, त्याकरता जीवनमुक्ती मानावीच झाले. गुरु शिष्याचा तरी व्यवहार व्हायला पाहिजे, जगात तरी होतो, म्हणून तिथं जीवनमुक्ती तुम्हाला मानायला पाहिजे महाराज. काहींनी केवळ देहमुक्तीच मानली आहे, काहींनी केवळ विधेयमुक्तीच मानली आहे. हा, काहींनी केवळ विधेयमुक्ती मानलेली आहे बाबा, म्हणजे मानणारे आहेत बघा. काहींनी केवळ विधेयमुक्ती म्हणजे तुम्हाला ज्ञान झालं ना, आता हा देह राहू नये, मी देहरहित मुक्ती अशाने काय म्हणले. आणि जीवनमुक्ती म्हणजे जिवंत असताना, देह असताना अनुभव भोगणं. काय काय वाटतंय बोला ना. त्या मला माहिती आहे त्या शंका आहेत. आता ज्ञान अज्ञान गेलं की पाठीमागून ते राहतं, ज्ञान झालं की राहतच कसं, अशी काही शंका आहेत बऱ्याचशाच लोकांच्या. आणि ते तर आपलं डोकं म्हणजे अज्ञानच आपल्याला आहे ते महाराज. कारण का अज्ञानाचे दोन अंश आहेत महाराज, विक्षेप अंश आणि आवरण अंश आहे महाराज. आणि त्या ज्ञानाचा विरोध कुठं आहे, आवरण अंशाशी आहे महाराज, विक्षेप अंशाशी नाही. अज्ञान जे आहे ना त्याचे दोन अंश आहेत, एक आवरण अंश आणि दुसरा विक्षेप अंश. आवरण म्हणजे स्वरूपावर आवरण घालणं, आणि विक्षेप म्हणजे तुमचं प्रारब्धातला व्यवहार होणं. मग आता तुमचा प्रारब्ध आहे तोपर्यंत देह असणार आहे. हा, काही ना 12 वर्षातच महाराज ज्ञान झालेलं असतंय, ते पुढे जगतात का नाही. कारण का आयुष्य आहे तोपर्यंत देह असणार आहे, आणि देह आहे तोपर्यंत त्यांचा व्यवहार होणार आहे. व्यवहार होणं म्हणजे विक्षेप आहे, पण त्यांचा व्यवहार बाधित अनुवृत्तीने होतो महाराज. जीवनमुक्त म्हटले. आता ते देह पडल्यानंतर विधेयमुक्ती आहेच त्यांना महाराज. त्यांना विधेयमुक्ती प्राप्त करून घ्यायची नाही. गुरुजी आपल्या संप्रदायाला जीवनमुक्ती प्राप्त करून घेणे हे ज्ञानोबरायांचं मत आहे. तुम्ही जीवनमुक्ती जरी नाही प्राप्त करून गेली तर तुमचा जन्म वाया गेला. जीवनमुक्ती प्राप्त झाल्याशिवाय विधेयमुक्ती अहो जाणणारच कसं तुम्ही महाराज.
हे तर खरं महाराज हे आहे महाराज. आणि ते असा पुरुष तुम्हाला सांगू शकणार आहे ना, सांगायला पाठीमागे कोणतरी या कुरातनं माणूस कुराची माहिती असणार, महाराजांचं घर माहिती असणार सांगणार का जावा हो तसं तसं जावा, तसं जावा, कुठे जावा. हेच विधी. बरोबर आहे की सागर दादा, बरोबर आहे. देहीच विधी दशा, भोगू दशा म्हटले. आता देहात असताना ती जी अवस्था पुढची आहे ती भोगू म्हटलंय, त्याला जीवनमुक्त म्हणायचं. आता विधी अवस्था ती जी आहे का नाही, तिथं कुठलाही कर्तव्य भाव सिद्ध झाला नाही. तसं कर्म करून अकर्तव्य भाव सिद्ध असतो त्यांचा महाराज. लक्षात ठेवायचं. म्हणून एक लक्षात ठेवायचं, आणि कारणीय नसतं काय नाहीच हो, देहच नाही. हे विधेय मुक्तीचे लक्षण आहे. कार्य नाही आणि कारणीय. हे बघवा विधेय म्हणत होते. होय का नाव सांगा, व्यवहार करत होते का नाही. जनक विधी आहेत, याज्ञवल्क्य विधी आहेत, शुकाचार्य मग कुठे गेले ते, तिथे देह टाकून गेलेत विधी म्हटलेत. त्यांचा व्यवहार होता का नाही. आता जनकांचा याज्ञवल्क्यांचा व्यवहार संसारिक होता महाराज, व्यवहारिक होता. शुक वामदेव हे अव्यवहारी होते महाराज, तरी पण होते ना जीवन, जगत होते ना. आणि ते समानच आहेत महाराज. जनक जेवढा जीवनमुक्त आहे, शुकाचार्य जेवढे जीवनमुक्त आहेत, त्याच सत्तेवर जनक आहेत. पण त्या सत्तेवर राहून ते व्यवहार करत होते. स्वरूप सत्ता, सत्ता म्हणजे अधिष्ठान ब्रह्मसत्ता, यावर राहून ते व्यवहार करत होते. म्हणून देहीच विधी दशा भाऊ. जसं ब्रह्म असंग आहे ना, तसं असंग आत्मा असून हा व्यवहार होतो अविद्याकारी, म्हणजे अंतकरणाचा. सगळे संसार धर्म कुणाचे अंतकरणाचे आहेत. त्यावर त्याचं देऊन ते रिकामे राहिलेले. त्यांना काय म्हणायचं आहे, अविद्यालीच राहिल्यानंतर तीच त्यांचा व्यवहार होतोच कसा. नाही तसं त्यांची शंका नाही. तर त्यांची शंका अशी आहे, ते त्यासने विक्षेपांश राहतोय हे झालं, जीवनमुक्ताकडे विक्षेपांश असतो. होय, बाधित अनुवृत्तीनं त्यांचं कार्य असतं. होय, पण इथं काय शंका आहे, जीवनमुक्त आणि विधेयमुक्त. विधेय ऐका, जीवनमुक्त म्हणजे देह असतोय, ते कार्य करीत असतात, बाधित अनुवृत्तीनं करीत असतात. हे झालं जीवन मुक्तीचं. पण विधेयमुक्त म्हणजे व्यवहारच नाही होत, व्यवहार पण नाही आणि देह सुद्धा नाही. बरोबर आहे की, बरोबर आहे की. मग आता तुम्ही देहीच विधी, देही विधी भोगू दशा. काय शंका आहे तुमचं? काय बोला, तुम्हाला काय बोलायचं बोला. जर म्हटलं काय बघा, असं आहे, देहीची विधी भोगू दशा म्हणजे देहावरती असून विदेहाची दशा भोगणं, याला जीवनमुक्त म्हणजे. हा, ह्याला जीवनमुक्तच म्हणायचं. तो विदेह मुक्त नव्हतं. बरोबर आहे की, बरोबर आहे की, बरोबर आहे की. आमचं काय आता शंका, परत आता शंका की सांगा तुम्ही, सांगा हो. आता तुम्हाला सांगितलं, राजा कोणते, जनक राजा. त्याला विधेय म्हणायचं का जीवनमुक्त म्हणायचं? कारण विधेय जर असेल तर त्याच्याकडे कार्यही नसतं आणि कारणही नसतं. हो, एक लक्षात ठेवा, ती अवस्था देहात असताना भोगत असतात. हो, विधेय दशा भोगत असतात, पण विधेय नव्हे. पण विधी अवस्था भोगत असतात. हा, भोगू दशा म्हटलंय, भोगू दशा म्हटलं. जीवन मुक्तच म्हणता येईल. एक लक्षात ठेवा. अजून एक तुम्हाला सांगतो, साधकाने काय करायला पाहिजे महाराज. साधक अवस्थेत जीवनमुक्ताची अवस्था धरून आपण जगत राहायला पाहिजे. जीवनमुक्त पुरुष कसा व्यवहार करतो, आणि जीवनमुक्त पुरुष झाला गेला ना की विधेय कैवल्य कसं असतं, हा, ते अव्यवहारिक कसं आहे तसं व्यवहार करून आपण अव्यवहारिक जगायला शिकायचं महाराज. जीवनमुक्त पूर्ण तिथलं अहम काढून टाकायचं. व्यवहार तरी तुमचा, कारण का व्यवहार होतो तो सगळा ईश्वर सत्तेतनं होतो. तुम्ही तिथे व्यवहार करायला तर स्वतंत्र नाही महाराज. म्हणून ते मीठ कमी, आम्ही काय खातो काहीशी जाणवे म्हटले महाराज, जेवत असताना देखील. आता त्याला विधेय म्हणणार का काय म्हणणार तुम्ही? ते तुकोबरांचे वाक्य आहेत ना. तुम्हाला तरी कळत नाही काय म्हणून त्याने सांगितलं, काय खातो काहीशी आम्ही जाणवे म्हटले महाराज.
खरं आम्हाला काही कळत नाही. आणि त्याने जीवनमुक्ती जगून दावली आम्हाला. आणि ती जगून दावणं म्हणजे त्या अवस्थेत त्या धक्का न लागता जगणं, याला म्हणत जीवनमुक्ती. त्याला देहीच विधी भोगदशा. काय परिणामच नाही. बरं, हे जगून दावलं तर पाठीमाल्या शिष्याला तुम्हाला कळणार हो. लक्षात ठेवायचं. अजून तुमच्या लक्षात आलेलं नाही. नाही हो, त्यांना काय म्हणायचं आहे तिथं व्यवहारच. हे बघ, ती स्थिती आता देहीच विधी भोगदशा म्हटले ना. बोला का. विधी हात काय व्यवहारच नाही. अहो पण तिथे व्यवहार नाही. तसं स्वरूपाच्या ठिकाणी कुठे व्यवहार आहे? तेच मला हे जाणून नाही होते. व्यवहार करतो पण माझा नाही व्यवहार. हे लक्षात ठेवायचा. त्यांनी व्यवहार हा प्रकृतीशी घालून दिलेला आहे. आपण स्वरूप आहे. स्वरूपाच्या ठिकाणी मी आता व्यवहारी नाही, अव्यवहारी आहे मी, हे जाणून नाहीत. म्हणून देहीच विधेयी. ते जसं विधेयी म्हणजे अव्यवहारी आहे ना, तसा मी व्यवहार करून अव्यवहारी आहे. शंका काय नाही आता विधेयी म्हणता कसं? हो, ती दशा भोगू म्हटलंय ना. विधी जी दशा आहे. अहो तेवढ्यासाठी हे प्रकरण. आणि ही उभी तरी अतिशय महत्वाची आहे मला. लक्षात ठेवा. त्याला उत्तम उदाहरण सुख आणि द्या. देहावर असताना विधेयाची दशा म्हणजे समजा. अहो एक लक्षात ठेवा, व्यवहार होत असताना हा सगळा व्यवहार त्यांचा देहावर टाकलेला असतो. आणि ते आत्मस्वरूपानं कबीर महाराज ज्यावेळी निघालते त्यावेळी तुझ्या पायाला कुत्र्यानं कुत्ता जाणे चमडा जाणे. म्हणजे मला त्याच्याशी काय संबंध नाही. त्या देहावर नाही. आता ही कशी अवस्था आहे नाव सांगा बघू. जनक राजा श्रवण करत होते त्यावेळेला एक वाडा जळला आणि पाऊल जळल्याला मी माहित नाही. त्यालाच देह आणि विधी असे आहे म्हणायचे. त्या जीवनमुक्तीचा इथं काही संबंधच येत नाही. बरं, आता हे त्यांनी तसं दावून दिलं, पण तुकोबरा हे तसं जगतच होते. ज्ञानोबरा तसं जगत होते. मला नाही तर तुम्ही म्हणणार मग तुमचा पाय जाळूया. विधेयमुक्ती अधिष्ठान आणि जीवनमुक्ती हा शुद्ध व्यवहार सांगायचा तर त्याला जीवनमुक्ती म्हणता येईल. असं काय घालता येईल नाही उगाच काहीतरी लावायचं नाही तिथं. एक लक्षात ठेवायचा. एक लक्षात ठेवा तुम्ही. एक लक्षात ठेवायचं. हो, एक लक्षात ठेवा. हा बरोबर आहे. आता विधेयमुक्त म्हणजे देह पूर्ण गेल्यानंतर ते समजलं मला. विधेयमुक्ती म्हणजे समजलं देहावर असून विधेयमुक्तीची आपण. आता विधेय म्हणजे तो स्वरूपाला प्राप्त झाला. मग त्याला जीवनमुक्त म्हणायचं काय? अहो एक लक्षात ठेवायचं. ती आता अवस्था झाली तुमची. आता अव्यवहारी अवस्था झाली. तिथं तुम्ही पूर्णतेला गेला. आता तुमचा देह देखील राहिलेला नाही. देह असला तर व्यवहार होणार. बरोबर आहे. पण इथं काय म्हटलंय, देहीच विधी भोगू दशा म्हणजे आता तिथे व्यवहार होतो. तर आता तिथं स्वरूपात जसं आपण असंग आहे. स्वरूपात आता कसं आहे, आपण असंग आहे. देह पडल्यानंतर आपण असंग झालो, अव्यवहार झालो. तसं ते व्यवहार करताना या व्यवहाराशी असंग राहतात. त्यांच्या स्वरूपाला धक्का लागत नाही. मी माझं हे त्यांचं पूर्ण निघून गेलेलं असतं महाराज. याला जीवनमुक्त म्हणतात. जीवनमुक्त ती दशा भोगत असतात तिथं. हो, मला काय म्हणायचं आहे, अशी व्याख्या आहे विधेयमुक्ताची. बोला. तिथं कार्य नाही आणि कारणही नाही. ह्याला विधेयमुक्त म्हणायचं. बरोबर आहे. कार्य नाही. हो, जीवनमुक्तात कारण नाही. हो, पण कार्य आहे. आणि कार्य कसं असेल? बाधित आणि म्हणजे कार्य नाही. कारण मला काय म्हणायचं, कार्य होतंय त्यांचं. कार्य होतंय पण मी करतो हे त्यांचं निघून गेलेलं असते दादा. मग हे जीवनमुक्ताचं झालं. होय. कारण नसल्यामुळे कार्य केलं तर कार्याचा काय उलटा काय होत नाही, फरक पडत नाही. हे जीवनमुक्तावर झालं. पण विधेयमुक्ताचं काय, कार्य पण नाही आहे. कार्य काहीतरी करतोय. बाधित अनुवृत्तीनं जरी झालं तर ते कार्य झालंच. बरोबर आहे की. होय, बाधित अनुवृत्तीनं जरी झालं तर ते कार्य झालं. एक लक्षात ठेवा, ती अवस्था इथं सांगितली ना, भोगू दशा म्हटलंय ना. ही कशी भोगणार तुम्ही नाव सांगा. तुम्हीच याचं उत्तर द्या. याचं उत्तर तुम्ही द्या.
देहीच विदेही भोगू दशा. तो अनुभव तुम्ही कुठं सांगणार? विधेय तिथं आहे अनुभव सांगायला? नाही, विधेय अनुभव सांगू शकत नाही. मग आता इथे सांगणारा कोण? जीवनमुक्तच ना. मग आता काय तुम्ही सांगा त्याचं उत्तर काय? तुम्ही आता त्याचं उत्तर आता राहून देत, पुढच्या याला तुम्ही त्याचं उत्तर सांगा मला. काय झालं सांग? ती दशा भोगू म्हणतात. म्हणजे ती फुडली दशा आहे. अहो एक लक्षात ठेवा, हा म्हणजे विधेय मुक्ताच्या पाठीमागे जीवन. सागर दादा लक्षात ठेवा, ते असंग निर्विकार सच्चिदानंद स्वरूपानं जे ब्रह्म आहे ना, स्वरूप आहे ना, त्याला तर ते पोच झालेत ना. हा, ते ज्ञानानं त्यांना त्याची जाणीव झालेली असते महाराज. आणि ज्ञानामुळं पूर्ण त्याचं ते अहम हे सगळं निघून गेलेलं असतं. त्यांचा व्यवहार होतो, लक्षात ठेवायचा. प्रल्हाद त्यांचा व्यवहार होतो, पण व्यवहाराशी त्यांचा काही संबंध राहिलेला नसतो. पूर्ण बाधित अनुवृत्तीने त्यांचा व्यवहार होतो. आणि त्या व्यवहारामुळं त्यांच्या स्वरूपाला यत्किंचितही धक्का लागत नाही. मृग जलानं भूमी ओली होत नाही, व्यवहार होतो तो व्यवहार तसेच. आणि त्यांची जाणीव कुठं आहे? पारमार्थिक सत्तेत. ते पारमार्थिक सत्तेत राहतात आणि इकडे व्यवहार करतात. त्या पारमार्थिक सत्तेला त्यांचा धक्का लागलेला नाही. आणि ती पारमार्थिक सत्ता म्हणजेच विधेय. आणि आता ती भोगतो म्हणतात. येतो तुम्हाला ही जगून धावतो. हा, ही व्यावहारिक सत्ता आली. आणि ती पारमार्थिक सत्तेत हे बघा इकडे लक्ष द्या. पारमार्थिक सत्तेत त्यांचा मी आता तो आहे, बरोबर आहे. आणि समसत्तेत व्यवहार साधक वादक होतो. इथं किती जरी त्यांचा व्यवहार झाला तर मृगजलानं भूमी ओली होत नाही. तसं या व्यवहारानं त्यांच्या स्वरूपाला धक्का लागत नाही. ते क्रियामान घडत नाही. क्रिया होती त्यांची, पण क्रियमान घडत नाही. बीज भाजून केली नाही. त्यांचं अहम हे निघून गेलेलं असतं महाराज. आणि केवळ तो ईश्वर सत्तेतून त्यांचा व्यवहार होतो. आणि म्हणून ते वर्तत दिसती देही, ती वर्तत दिसती देही ना माझ्या टाईप. मी समग्र शीत यांचे हृदय म्हटलं. त्याच्याही पुढे गाठले, जो स्वस्वरूपी उठला दृश्यशी दृष्टा तो नेहमी काय राठला इंद्रिय ग्राम. ती इंद्रिय काय करतात त्यांना माहिती नाही. हे काय आहे, त्या स्थितीवर जाऊन तुम्ही बघायचं. येतं नाही, त्या स्थितीवर जावा तुम्ही. त्या बाळ तुला कसलं दुःख होतंय, कसं दुःख होतंय तुला सांगायचं. तू गरोदर हो आणि मग तुला कळलं कसं होतंय. त्या अनुभव आहे महाराज, लक्षात ठेवा तुम्ही. अनुभव आहे महाराज. आणि तो अनुभव तिथं त्यांनी सांगितलाय. आणि हीच लोक आम्हाला सांगू शकतात महाराज. हीच लोक तुम्हाला, अशी लोक आहेत आज देखील, पाठीमागे होऊन गेल्यात महाराज. म्हणून जीवनमुक्ती ही मानला अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. विधेयमुक्ती गुरुचं स्वरूपच आहे महाराज. ते कुठे व्यवहार आहे महाराज. पण व्यवहार गुरु शिष्य तरी व्हायला पाहिजे. आणि तो व्यवहार होत असताना तुम्हाला संसारात सांगणार का ते विधेय कैवल्य सांगणार? हा, त्या व्यवहारात तुम्हाला काय मांडून द्यायचं आहे त्याने? आणि ते स्वरूप तुझं आहे ते निकळ आहे. तिथे याचा अत्यंत अभाव आहे. अत्यंत अभाव सांगावा लागणार आहे. हे बघ, तुम्हाला ज्ञान झाल्यानंतर रज्जूचं काय होतंय महाराज? सर्पाचा अत्यंत अभाव होतो का तिथे आहे असं वाटतंय महाराज? बर, वाटलं तेव्हा काय आहे तुम्हाला? तुम्हाला सर्प वाटलं तेव्हा काय आहे? मग ती निर्विकार आहे का कशी आहे? तसं व्यवहार करताना तुम्हाला व्यवहार असताना देखील तुम्ही निर्विकार आहे महाराज. आणि हे व्यवहारात जाऊन द्यायचं आहे महाराज. आणि हे व्यवहारात तुम्हाला कळलं तर ते स्थितीला तुम्ही जाशील, नाही तर मग काय जाणार? हे जगायचं आहे आपल्याला महाराज. बरोबर, असूनही नसणे जनिया होय. बघा, देवाला विचारा मी कसा आहे होता. कारण का मी तुम्हाला सांगून काय पटायचं नाही. म्हणून संतांचा महिमा जाणते ते संत म्हटले महाराज. इतर दुर्लभ व्यक्ती तुम्ही आम्ही काय या डोळ्यानेच त्यांना बघतोय बाला. देवा कवा देवानं सांगावं. कारण का तो सर्वज्ञ आहे, सर्वांचा साक्षी रूपान आहे. नाही, सर्वांच्या हृदयात तोच आहे, सर्वांच्या हृदय देखील. आलं लक्षात काय दादा? हा, चला. म्हणजे अजून शंका निवृत्त व्हायला नाही.
होऊन दे की आम्हाला कुठे त्याच्याबद्दल अहो त्याच्यावर चिंतनच घडत नाही. हा चिंतनेचा विषय आहे महाराज. पण चिंतन नुसतं करून का अंगाला लावून घ्या, इथं आल्यापुरतं चिंतन करू नका. चिंतने असं चिंतन व्हायला पाहिजे महाराज. श्रवण झालं की मनन, मनन म्हणजे चिंतन सांगितले महाराज. आणि मन दिली असला काहींनी केवळ विधेयमुक्तीच मानली आहे, जीवनमुक्ती मानली. बघा, काही नाही काय काय विधेयमुक्ती जीवनमुक्ती मानलेली नाही हो. म्हणून वेदांत शास्त्र हे अतिशय उच्च टोकाचं आहे. हे दोन विषय ना आणि दुसरे कोणत्या ग्रंथात आले? वृत्ती प्रभाकर मध्ये आले की वृत्ती प्रभाकर शब्द ज्ञानाचं बघा प्रकरण काढून. होय बघा काढून. काहींनी जीवनमुक्ती विधेयमुक्ती दोन्ही मानले. अहो तुकोबराय ज्ञानोबरायाने जीवनमुक्तीचं वर्णन केलेलं आहे. विधेयमुक्ती सांगत जीवन काय ज्ञानोबरायाने सांगितले बघा तरी. अरे ज्ञानोबरायाने काय सांगितलं, ज्ञानेश्वरी जरा उघडून बघा चांगली. आपण पारायण करायला लागलो. सूक्ष्म फरक काय आहे आणि त्याला ज्याला म्हणतो ना देव पाहो उंच टाळी उठे. हो किती काय बघता तुम्ही, इथनं कसं कळलं तुम्हाला? त्या स्थितीवर जावा ना तुम्ही. ज्ञानेश्वर महाराजांनी जीवनमुक्ती मानलेली आहे. बघा ज्ञानेश्वर महाराजांनी जीवनमुक्ती मानलेली आहे. मग आता जीवनमुक्ती म्हणजे तरी काय सांग, आता तुझ्याकडे जीवनमुक्ती म्हणजे काय होय सांगा बघा. अरे जिवंत असताना मुक्त दशा भोगणं झालं की. अहो सगळा व्यवहार तुम्हाला आम्ही व्यवहार करून आपल्यावर घ्यायला लागलोय. आणि त्यांची वृत्ती झाली असती काय म्हणून तिथं तुम्हाला आपलं अंतकरण विशेषण आहे का उपाधी आहे का उपलक्षण आहे बघा ना. आता आपलं सगळे अंतकरण विशेषण आहेत महाराज. आता आपल्या अंतकरण काय आहेत महाराज? विशेषण आहेत महाराज. ती उपाधी व्हायला पाहिजे महाराज. विशेषण काय करतं महाराज? आपल्या धर्माचं त्या विशेषाचं ज्ञान करून देतं. काळा घोडा आहे महाराज, काळा धावतो काळा पुढा आहे. आता काळा पुढा आहे म्हणजे रंग धावतोय नाही, मग काळा रंग आहे, रंग जड आहे महाराज. पण तू त्या घोड्याचं ज्ञान करून देतो आणि बाकीच्याची व्यावृत्ती करतो महाराज, अन्याची व्यावृत्ती करतो महाराज. याला विशेषण म्हटले. तसं सगळे संसार धर्म कोणाचे आहेत? अंतकरणाचे आहेत. ते अंतकरण तुमचा विशेष मी केलं म्हणतंय ना, मी केलं म्हणतंय महाराज. आणि तेच जर अभ्यासानं झालं तर उपाधी काय करते? उपहिताचं आपण वेगळी राहून त्याचं ज्ञान करून देते. एक कर्ण शिकवली महाराज. हे तुम्हाला स्रोत्र आकाशाचं ज्ञान करून देते. पुकळे आहे ना ते आपण वेगळी राहून तुम्हाला ज्ञान करून देतं. तसं अभ्यास करत करत गेलो ना तर तेच अंतकरण आपलं काय होतं? बाधित होतं महाराज. सगळा व्यवहार कुणाचा आहे? हा अंतकरणाचा आहे. माझा म्हणजे आत्म्याचा त्याच्याशी काय संबंध नाही. आता हे बघा, आता व्यवहार तुमचा चालू आहे, या व्यवहाराला कारण कोण आहे? अंतकरण वृत्ती आहे. बरोबर आहे. आता ह्या व्यवहाराला अंतकरण वृत्ती कारण आहे महाराज. याचा साक्षी कोण आहे? विश्व आहे. तो बहिप्रज्ञ आहे महाराज, याचं साक्षी करणारा. बरोबर आहे. अंतकरण वृत्तीचा आता आपले व्यवहार होतो म्हणून घडतो घट म्हणतो आपण, पटाला पट म्हणतो. सगळे व्यवहार जिथले तिथं आपले व्यवहार तसेतले मिळतात. आता आपण झोपलो ना, स्वप्न पडतं त्यावेळी प्रकाशन होतं, पण कुठल्या वृत्तीने होतं सांगा ना गुरुजी? तिथले प्रकाशन करतोय आपण. बोल, झालाय विषय. स्वप्नातलं प्रकाशन होतंय की नाही आपल्याला? बोल. प्रकाशन करणारा तेजस होय, पण तिथलं कुठल्या वृत्तीने होतंय? काय साक्षी प्रकाशन करतो. अविद्यावृत्तीने प्रकाशन होतं तिथलं प्रकाशन करणारी कोण आहे? अविद्यावृत्ती आहे. आता इथं दोन्हीकडे व्यवहार आहे म्हणजे अंतकरण वृत्ती आहे. तिथं एक अविद्यावृत्ती आहे, अंतकरण वृत्ती आहे. बरोबर आहे. त्याचा व्यवहार आहे. आता सुषुप्तीत तुम्हाला व्यवहार नाही का नाही तिथं? तर अंतकरण वृत्ती नाही असं नाही महाराज. ती अज्ञानात कार्य अंतकरण वृत्ती जी आहे ती कार्यात लीन झालेली असते महाराज. म्हणून तिथं तुम्ही अव्यवहारी आहे. बरोबर आहे. पण तिथलं ज्ञान आहे का नाही तुम्हाला? मी काय जाणत नव्हतो, सुखानं झोपलो होतो. तिथं आता व्यवहार आहे का? नाही. म्हणजे व्यवहार कुणाचा आहे? आत्म्याचा नाही, वृत्तीचा व्यवहार आहे. आलं का लक्षात? व्यवहार कुणाचा आहे? सगळा
वृत्तीचा आहे महाराज. आणि वृत्तीचा व्यवहार असून आपण आम्ही करतोय असं वाटायला त्याला जीव म्हटले महाराज. प्रकृती करी मी करी म्या केली म्हणे, याचं नाव जीव. जीव जीव म्हणजे काय? सगळे व्यवहार होते ते प्रकृतीचे धर्म आहेत महाराज. पण मी केले म्हणतो ना, याचं नाव जीव आहे. आणि माझा याचा काय संबंध नाही, मी याचा साक्षी रूपा नाही, याचं नाव जीवनमुक्त. आणि असा जीवनमुक्त अव्यवहारीच असतो महाराज. आपण धर्मध्येही होय, हे खरं जाणणं आहे महाराज. आणि हेच जीवनमुक्ताचे लक्षण आहे. आणि ती दशा भोगणं म्हणजे विधेयमुक्तीची दशा भोगणं. शिष्य आल्यानंतर बोधात्मक व्यवहार होतो तो जीवनमुक्तीचा. होय. शिष्य नसतो त्यावेळी जो व्यवहार होतो तो विधेय. नाही आलं तर माझा काय संबंध आहे ना, आलं तर मला व्यवहार करावा लागेल. काय तुम्हाला म्हणाले, अहो शिष्याचा व्यवहार करून किती अव्यवहारीच आहे. चित्त तरी कशाला मानतात नाही, कारण का त्यांच्याकडे व्यवहाराचं एवढं देखील राहत नाही. पूर्ण अज्ञान त्यांचं निवृत्त झालेलं असते ना. अज्ञानचं अहम जे आहे ना त्यांच्याकडे, मी करतोय का नाही, हे जे बीज आहे ना ते जाळून गेलेलं असतं महाराज. म्हणून त्यांची किती जरी क्रिया झाली तर क्रियामान घडत नाही. हो, हे विषय एवढा सोपा नाही, सोपा असता तर सगळे मुक्त हे बघ, मुक्त व्हायला काहीच अवघड नाही. आपण अंगाला लावून घेणं झालोय. अजून आपली पाठीमागली हे नाही. हे बघवा, ते पिले घेऊन उडालेले असते घार बघा. कोंबडीचे पिले घेऊन घार उडालेले असते. आमच्या मनात आम्ही उशा का करतो, तिने टाकावं म्हणत, ते उडून गेली पण टाकून घेऊनच पळते. तसं हे सांगणारे शास्त्र तुम्ही अविद्या टाका म्हणतात, आम्ही ऐकलं तरी ती घेऊनच पळतोय. टाकायला तयारच नाही. कसं काय होणार नाव सांगा बघू. होईत नाही असं कुठं आहे? कुठं अवघड सांगितलंय महाराज? कर्म अवघड आहे, उपासना अवघड आहे, ध्यान अवघड आहे, सगळं अवघड आहे. ज्ञानासारखं सोपं काय नाही महाराज. पण त्यालाच आपण अवघड घेऊन बसलोय. कारण का वस्तू तुमची स्वयंसिद्ध आहे महाराज. तुम्ही धारण केलेलं आहे, सोडायचं तुम्ही महाराज. कुठं काय अवघड आहे महाराज? तुका म्हणे सोपे, शहाणा तुझं नाही म्हटलं घेतोय. चला, शहाणा शब्दाला अंतरला जे नाही ते एक दोन कुठेच महात्मा असते तेव्हा आपल्याला पांडित्य एक वेळ ज्ञानेश्वर महाराजांनी जीवनमुक्ती मानलेली आहे. अवघड कसं काय आहे म्हटलं? अवघड का म्हटले ते? आपण साधना करत नाही, आपल्या पाठीमध्ये संस्कार घालवत नाही, जात नाहीत, लवकर जात नाहीत का? प्रयत्न करत नाही. आपण प्रयत्न करत नाही, आपल्याला वेळ कुठे आहे असं वाटतंय आपल्याला. प्रयत्न करत नाही म्हणायला दोन शंका. बोला की, बोला तुम्ही. हो बोला. हो 60,000 वर्षे तप केलं, ते काय विक्षेप यावं म्हणून केलं कुणी? अहो त्याने कुठं ब्रह्मज्ञानासाठी केलेलं होतं महाराज. त्यांचा हेतू काय बघा. तुम्ही ऋषीमुनींचं इकडे ज्ञानाकडे लावू नका, संताकडे लावू नका. ज्ञानोबराय कुठं तपश्चर्या करायला गेली होती महाराज, पण तपश्चर्यातला शिरोमणी आहेत महाराज. तुकोबाराय कुठं महाराज तपश्चर्या केलेली होती. संत म्हणजे ऋषीमुनी नव्हत महाराज. तेवढा त्यांनी क्रोध जेवढी तपश्चर्या केली महाराज, त्यांनी सांगितले बघा. आता आमचं ते हे चालू आहे, योगवशिष्ठ चालू आहे, सुरुवातच आहे तिथं महाराज. आणि ते आलेले आहेत महाराज. मी तपोबलानं त्याला जाळून टाकीन म्हटले. कोणाला? त्या राक्षसांना, जे युद्धात माझ्या यज्ञात हे करतात ना, तपोबलानं त्यांना. पण ते मी करू शकत नाही. म्हणजे त्यांच्याकडे तो क्रोध आहे, जाळतात. पण संतांनी कुणाला जाळलंय? संतांनी कुणाला? म्हणून संतांनी ऋषीमुनीने वेगळं, लक्षात ठेवा. कुठलाही भक्त आता हे सगळं असं नाही हो. असं का करता तुम्ही? कुठलाही भक्त म्हणजे मसोबाचे भक्त इथं लावता? तसं नाही. भक्ती करत असताना विघ्न यावं असं कोण चिंतन करणार नाही. हो, विक्षेप यावा, अज्ञान आडवं यावं. आता मुक्त व्हायसाठी आम्ही त्यांना अज्ञान कळलेलंच नाही महाराज. त्यांनी तपश्चर्या करून लोकांतर मिळवायचं हे केलेलं आहे. रावणाने तपश्चर्या थोडी केली महाराज. कशासाठी?
हिरण्यकशिपूने तपश्चर्या कशासाठी केली? हो. जग जिंकण्यासाठी. माझ्यासारखा मोठा कोण नाही, तपश्चर्याच आहे ना. अहो हिरण्यकशिपूने तपश्चर्या केली, वर आकाशात ज्वाळा जात होत्या महाराज. अंगठ्यावर 10,000 वर्षी तपश्चर्या केलेली होती. कशासाठी? मुक्त होण्यासाठी नाही महाराज. हेतू काय आहे तपस्येच्या पाठीमागे? हा, हे महत्त्वाचं. परमार्थ करताना तुमचा हेतू काय आहे बघा. आपला हेतू हा भाव आहे. हा हेतू हा भाव आहे महाराज. आमचं यथार्थ हेतुलिंग नाही सरळ महाराज. कुणीतरी लोकांनी मानावं, कुठेतरी कीर्तन मिळावीत, काहीतरी करावं, हे आमचं चाललंय महाराज. कुठेतरी कीर्तनात काहीतरी 4 गोष्टी सांगायसाठी म्हणून येत असेल, किंवा प्रवचनात सांगायसाठी म्हणून येत असेल पाठाला. सगळीच येतात असं नाही, पण काय हा, उद्देश उद्देश काय आहे ते महत्वाचं. संत वेगळे, गुरुजी संत वेगळे महाराज, संत वेगळे. हो, मला त्या अवस्थेत जायचं असेल तर ह्यातनं वेगळं निघता आलं पाहिजे. वेगळे निघा आणि संसार बघा म्हणजे तुम्ही करा म्हणून सांगायला. एवढे निघाले अवस्थेवर गेले. तेव्हा आपल्याला आपल्या साधू संतांनी जीवनमुक्ती मानलेली आहे, एवढं तरी आपण लक्षात ठेवूया. कारण का जीवन असताना मुक्त होणं, जिवंत असताना म्हणजे हा देह असताना. आता जिवंत असताना म्हणजे आपण मरतोय काय महाराज? अरे मरत नाही महाराज, या देहाला येणं जाणं आहे महाराज. आणि हा देह असताना तुम्हाला परमार्थाचा व्यवहार करता येतो. मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असला तरी मनुष्य देहच असावा लागतो, हे लक्षात ठेवायचं. आणि मग हा देह असताना ती जीवनमुक्ती म्हणजे ती मुक्ती भोगतो, म्हणजे ती दशा भोगतो आपण. आणि ती भोगत असताना दुसरा आलं तर त्याला ती सांगता येतं बाबा. इथं गुरु शिष्याचा भाव तयार होतो महाराज. आणि आपल्या साधू संतांनी जीवनमुक्ती मानलेली आहे. आणि सर्वात श्रेष्ठ जर आपले संत कोण असतील, सगळे संत श्रेष्ठ आहेत, पण सर्व संतांनी माऊली ही संज्ञा दिली आहे माऊलीला, ज्ञानोबरायांना. नाही माय बाप, साधकांचा माय बाप, दर्शन हरिताप. कारण का केवळ आणि केवळ अद्वैत तत्व जगवण्यासाठी ज्ञानोबरायांचा अवतार आहे. महान मोठं कार्य ज्ञानोबरायांनी केले. आणि त्याच्या पुढे महाराज त्यांनी इथं अनुभव सांगितलाय. अमृत अनुभव म्हणजे हे बघा लोकाला सांगणं वेगळं, आणि इथंच त्यांना सद्गुरूंनी तटवलं महाराज. तटवलं म्हणजे त्यांनी सांगितलं. ज्ञानेश्वरी सांगितली सगळ्या लोकांच्यासाठी, अभ्यासुकासाठी. हरिपाठ सांगितला सामान्य लोकांच्यासाठी. गाथा सांगितला त्याचा हे अर्थ कळावा म्हणून, म्हणजे अनेक त्याच्यात हे विशेष रूपाने चांगली पासून सांगितली एका विशेष अधिकाऱ्यासाठी. तुझं काय हे लोकांना सांगितलंस तू, पण तुझा अनुभव काय महाराज? आणि मग आपण लोकांना गुरुजी सांगित राहावा का आपण अनुभव भोगावा? काय करावं? कारण का ज्ञानोबांना अनुभव नव्हता असं नाही महाराज, हे लक्षात ठेवा तुम्ही. निवृत्तीनाथ एवढे ह्याचे होते का? ज्ञानोबारायांनी कोण कळलं नव्हतं का महाराज त्यांना? तरी पण महाराज त्याने स्वतःचा अनुभव सांगितला, अनुभव घेतला. मग आपण घ्यावा का नको? इथल्या पुढच्या गुरु होणाऱ्या माणसांच्यावर आहे ते. सद्गुरू म्हणून लावून घ्यायला बरोबर चांगलं वाटतंय महाराज, पण त्या अनुभवापात्र निदान शब्दात राहू नये, त्या अनुभवापात्र तिथे जावा. कारण का हा विषय अनुभवाचा आहे. अनुभवाची जोगी बोलायचे नव्हे, बोलायचा शब्द नाही महाराज. आणि तो अनुभव भोगणं म्हणजे जीवनमुक्ती, लक्षात ठेवायचं. त्याने भोगवत असताना ते सांगायचं, त्या स्वभाव आहे तसं आहे अनुभव सांगत असताना, आणि त्याचा परिणाम साधकावर होतो महाराज. हो. बोला. ज्ञानेश्वर महाराजांनी जीवनमुक्ती मानलेली आहे, तेव्हा अधिष्ठान ज्ञानाने कारणाची निवृत्ती झाली तरी. आता झालं का? अधिष्ठान ज्ञानानं, कारण म्हणजे अज्ञान. अधिष्ठान ज्ञानानं कारणाची निवृत्ती झाली तरी पुढे कार्य राहत असतं. बाधित अनुवृत्तीने कार्य राहते. झालं. बाधित अनुवृत्ती घटली तेवढ्यासाठी हो. बाधित
बाधित जीवनमुक्त म्हणजे विधेयमुक्त भोगणे हो, असं का करता तुम्ही? आणि पुढे काय बघता तुम्ही? जीवनमुक्त, मुक्त म्हणजे मुक्त कशाचं नाव सांगितलंय? मुक्त म्हणजे काय? मोकळा. चला बरं, काय असं ना तिकडे पुढच्या वेळी मी आलो की तिथे घरात बसून तेवढं सांगा मला, आता अभ्यास करू दोन्हीतला फरक काय ते. हा चला, होय चिंतन करा ना, त्याच्यावर तुम्हाला चिंतन करता येईल. अमृत अनुभव आपण चांगलं नाही, अमृत अनुभव नाही. हा अमृत आहे आमचं सगळं, मरत अनुभव चाललेत आमचं सगळं. तरी बाधित अनुतेने काळी राहते हे गुरु शिष्यात बोधाचा व्यवहार होऊ शकतो. कारण का तिथे शंका घेतली नाही, त्या शंकेचं निरसन इथे केले हो. त्यांचा व्यवहार होतो तो बाधित अनुवृत्तीनं, म्हणजे वृत्ती जी आहे ती आता बाधित झालेली असते, तिथलं अहम निघून गेलेलं असतं महाराज. वृत्ती असल्याशिवाय कार्य होत नाही महाराज, पण तिथलं ते अहम निघून गेलेलं असतं आणि ती वृत्ती व्यवहार करत राहते महाराज. व्यवहार होतो पण मी करतोय. आता मी म्हणजे आत्मा आहे ना आपण, हा, आणि व्यवहार होतो तो देहाखंड होतो, वृत्तीखंड होतो. आता मी म्हणजे तो आत्मा, तो अकर्ता आहे त्यांचं जाणीव असते महाराज, आणि या जाणीवेतनं ते व्यवहार करत असतात महाराज. आणि त्या व्यवहाराचा साक्षी कोण? ईश्वर आहे. ईश्वराचा जाणून ते म्हणजे ते करतात, पण हे सगळे ईश्वर करून घेतो. माझा आणि त्याचा काय व्यवहार नाही, संबंध नाही. माझा म्हणजे आत्मसंबंधाचा, त्या आत्म्याच्या ठिकाणी कायम रत असतात महाराज. आलं का लक्षात? देह निर्वाहाचाही व्यवहार होऊ शकतो. बरं, त्यांना खाण्यापिण्या देहनिर्वाहाचा व्यवहार होऊ शकतो महाराज, कारण का त्यांना क्षुधा देह आहे, प्राणाचे धर्म आहेत. मग महाराज बी जेवतात. आता काय करायचं का? तू जेवतोस का नाही? काय बघा, काय माणसं परीक्षा करतील दादांची. आता ते दादा म्हणजे परब्रह्म महाराज. कोण? साखरे महाराज. आणि त्यांना एक दिवस जेवण बोलवलं आणि कोळ तिखट चटणी बुका टाकून केलं. आता ती त्यांची हा असं झालं महाराज. दादा तुम्हाला मी तिखट लागतंय? दादा म्हणजे तुला लागतंय का नाही रे? आम्हाला काय आज्ञाला जर तिखट खराट कळते तर ज्ञानाला कळणे. हे तिखटावर नाही, ह्याच्यावर आहे हो, खराटावर आहे हो जीवन. कुठं परीक्षा घेऊ आपण महाराज? काय कळत नाही महाराज. ज्ञानीपुरुषाची परीक्षा घ्यायला जाऊ नका महाराज. फक्त ते कसे जगतात बघा, आणि त्यातलं आपल्याकडे काय आलंय काय बघा. नसलं तर प्रयत्न करा. इथं प्रयत्न आहे आपला स्वतःचा जगण्याचा महाराज. कारण का या दृष्टीचा तो व्यवहार नाही महाराज. या दृष्टीला त्याचं दर्शन होणार नाही महाराज. आज देव बघायचं झालं तर महाराज दिव्य दृष्टी असावी लागते, आणि तेवढ्यावर भागत नाही. देव दिसून भागत नाही, संत दिसून भागत नाहीत. देव काळाचा झालं तर ज्ञानदृष्टी असावी लागते महाराज. ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे म्हणते. आपण दोन्ही नेत्र नाही आंधळ आहे महाराज. दिव्य दृष्टी बी नाही, ज्ञानदृष्टी बी नाही महाराज. कसं मापणार महाराज? कसं काय होईल? अजून आपण सागरात आपली जागा सोडलेली नाही. शब्दज्ञान झालेलं असेल महाराज, पण वृत्तीने अजून ती जागा सोडलेली नाही महाराज. वृत्तीला तादात मी गेलेलं नाही महाराज. आणि ज्याचा त्याला अनुभव आहे. आम्ही आमचा स्वतःचा अनुभव सांगतो, अजून निघालेलं नाही. निघालं पाहिजे. ते झाल्याशिवाय कार्य होत नाही बघा. आणि ते होण्यासाठी जे अभ्यास आहे, अभ्यास जो आहे तो तेवढ्यासाठीच आहे महाराज. वृत्तीचं महाराज परीक्षण करावं आणि त्याची वृत्तीवर आपण बदल करावा, त्याच्यावर संस्कार करावेत महाराज. संस्कारिक वृत्ती असावी महाराज. म्हणून शास्त्रशुद्ध अंतकरण वृत्ती गाठी तेवढ्यासाठी महाराज. तीच त्याला ग्रहण करते महाराज, आणि मग तीच पुढचं कार्य करते महाराज. त्याची वृत्ती त्याच्यात विलीन होऊन जाते महाराज. व्यवहारात महाराज. चला, व्यवहार होणे किती अवघड आहे हे तुम्हाला सांगतो. झालं? स्वरूपात व्यवहार नाही. झालं?
स्वरूपात व्यवहार नाही. स्वरूपाचे व कळण्यातही व्यवहार नाही. हम्म? स्वरूपाचे न कळण्यातही व्यवहार नाही. स्वरूपात बरोबर आहे. न कळण्याच्या कार्यात व्यवहार आहे. आता न कळण्याचं जे कार्य आहे ना, न कळण्याचं कारण म्हणजे कारण काय कळायला नाही, त्यात व्यवहार आहे. तो सुद्धा किती अवघड कार्याच्या तमोगुणात नाही. तमोगुणातही नाही. रजोगुणात व सत्वगुणात व्यवहार आहे. त्या सत्वगुणात सुद्धा एकेका भूताची सत्वात व्यवहार नाही. पंचभूताचे मिश्रण झालेल्या सत्वात व्यवहार आहे. आता बघा अंतःकरण वृत्ती आली इथं. एका भूतात नाही, एका सत्वगुणाच्या भूतात नाही, तर 4-5 भूत जे आहेत ना, त्या 5 भूतांचं सत्वगुणाचं कार्य आपलं अंतःकरण आहे. अपंचीकृत पंचमहाभूताचं कार्य अंतःकरण. आलं का? पंचीकृत पंचमहाभूताचं कार्य हा स्थूल देह आहे आणि अपंचीकृत पंचमहाभूताचं कार्य आपलं अंतःकरण आहे. प्रत्येक भूतातला सत्वगुण जे आहे त्या सत्वगुणाचं कार्य काय आहे? अंतःकरण आहे. आणि सत्वगुणात व्यवहार होतो, म्हणजे गुणात. या व्यवहाराचे 2 प्रकार. हा, विपरीत व्यवहार असेल तर भ्रम. आता विपरीत व्यवहार जर असेल भ्रम आहे. यथार्थ व्यवहार असेल तर प्रमा. आता यथार्थ व्यवहार झाले, प्रमा म्हणजे तुम्हाला ज्ञान झाले. आता तू चुकून व्यवहार कधी करत नाही. गुरु शिष्याचा व्यवहार झाला तर तुम्हाला भलतं काय सांगणार नाही. शिष्याला ब्रह्मस्वरूपाबद्दलच ओळख करून देणार. तिथे व्यवहार व्हायला पाहिजे महाराज. पण कुठलं ज्ञान, कशाला ज्ञान पाहिजे, असलं पाहिजे तसलं पाहिजे हे काय सांगणार नाही महाराज. यथार्थ प्रमा कशाला म्हणतात महाराज? प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव येणं, याचं नाव काय आहे? प्रमा. प्रमा ज्ञान म्हणजे अनुभव येणं. सगळ्यांचा यथार्थ व्यवहार असता तर ब्रह्मच झालाच नसतं महाराज. हे बघा, सगळ्यांचा यथार्थ व्यवहार, यथार्थ म्हणजे प्रकृतीच्या संबंधानं कार्य होतं, माझा त्याचा काय संबंध नाही, असं जर सगळ्यांचा व्यवहार असता, भेद नसताच महाराज, तर भ्रम सिद्ध झाला नसतं महाराज. तुम्हाला मला भेद वाटायला मग भ्रमाची सिद्धी केली. हो, भेद तरी का वाटतो? सुस्वरूपाच्या अज्ञानामुळे महाराज. आणि ज्ञान झाल्यानंतर जो व्यवहार होतो ना, तो यथार्थ व्यवहार होतो. आत्मस्वरूपा संबंधाने व्यवहार होतो. आत्मा अलिप्त आहे, व्यवहाराचा नेमाचा काय संबंध नाही, व्यवहार होतो महाराज. आणि तो यथार्थ व्यवहार आहे. यथार्थ व्यवहार होत म्हणजे भ्रमा व्यवहार होतो. मग व्यवहार होणं वाईट नाही महाराज, व्यवहार होणारच, पण भ्रमातला व्यवहार होऊ नये, प्रमा व्यवहार व्हावा. देवभक्ताचा व्यवहार आहे का नाही? देवभक्ताचा व्यवहार होणार, गुरु शिष्याचा व्यवहार होणार. मला व्यवहार होत झाल्याशिवाय तुम्हाला सांगणार कोण? सगळ्यांचा विपरीत व्यवहार असता तर भ्रमच कळला नसता. होय बघा, आणि सगळ्याचा विपरीत व्यवहार असता तर भ्रमच कळला नसता महाराज. म्हणजे यथार्थ व्यवहार असणारे कोण आहेत आणि जे आहेत ते भ्रम सांगतात महाराज. ज्यांचा यथार्थ व्यवहार, ज्याला भ्रम कळालाय तेच भ्रम काय, भ्रमाचं कारण काय सांगतात महाराज. बाजीदा भ्रमाला कारण व्यवहारावरून भ्रम सिद्ध केलाय. ज्या अर्थी भ्रमातला व्यवहार होतो त्याला पाठीमागं काहीतरी कारण असायला पाहिजे. स्वरूपाचं अज्ञान आहे आणि अज्ञानातलं व्यवहार होणं यालाच भ्रम म्हटले महाराज. आहे रज्जूने तुम्ही मानता, यालाच भ्रम म्हटले महाराज. तसं तुम्ही आत्मा आहे आणि मी म्हणून तुम्ही देहानं मानायला यालाच काय म्हटले? भ्रम म्हटले. त्याचा ब्रह्मसंबंधाने व्यवहार होतो महाराज, त्याला यथार्थ व्यवहार म्हटले. ईश्वर संबंधाने व्यवहार होतो, त्याला प्रमा म्हटले महाराज. आणि तुमचा आमचा संसारातला व्यवहार होतो त्याला भ्रम म्हटले महाराज. करता भोगता सुखी दुखी जग सत्य तो मान गुरुजी जागवा. काय म्हटलंय मी? नाव सांगा. काय मी म्हटलंय सांगा. असू दे असू दे असू दे. हा व्यवहारच आहे महाराज, आहे का नाही? पण भ्रमातला व्यवहार आहे. मी करता भोगता सुखी दुखी असा तसा म्हणणं हे भ्रमातला आहे आणि माझा काय संबंध नाही महाराज. आज चालले त्यांची व्यवहारातलं चाललंय. मी सच्चिदानंद स्वरूपाने आहे अशी जाणीव असून ते काय म्हणत नाहीत, पण त्या जाणीवेतून त्यांचा व्यवहार होतो महाराज. मी व्यवहारातली तिने हे जाऊन दिलेले आहे. आपला व्यवहार व्हावा तो असा व्हावा महाराज. व्यवहार तरी होणं गरजेचं आहे महाराज.
सगळ्यांना भ्रम असतात तर ग्रंथ कोणी लिहिले असते? होय, सगळ्यांना भ्रम असतात तर ग्रंथ लिहिले असते कोणी महाराज? कारण का ह्याला भ्रम म्हणतात, ह्याला प्रमा म्हणतात, ह्याला ज्ञान म्हणतात, ह्याला अज्ञान म्हणतात, हे सांगितलं असतं कोणी महाराज? भ्रमपुरुष हे बघा, भ्रमपुरुषाला भ्रम कळणं झालाय महाराज. आणि भ्रम कळाला तर तू राहील कसा महाराज? भ्रम कळवून घेणं अत्यंत महत्वाचं आहे महाराज. भ्रमाचे पाय लांब पात्र आहेत महाराज. हा, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मा आहे, मी ब्रह्मा आहे, मी झालोय, मी झालोय. आम्ही सोडल्यात महाराज, आम्ही देणार. तुम्ही अवघड आहे ते हेच अवघड आहे, पाय लांब असल्यामुळे. ते आकडचा बी येतात हो, आम्ही लांब लांब सोडायला आकड ना झाला. सगळ्यांना भ्रम नसतात तर ग्रंथ कोणी वाचले? बघा, सगळ्यांना भ्रम नसता तर ग्रंथ तरी कोणी वाचले? ते बरं, ग्रंथ काय? ग्रंथासाठी का? भ्रमनिवृत्तीसाठी ग्रंथासाठी आहेत. बरं, जीवनमुक्तासाठी तरी आहेत? नाही महाराज. तुम्हाला भ्रम कळलं ना म्हणून हे द्यायला लागलं महाराज. ज्यांना भ्रम आहे म्हणून काय आहे हे बघा, भ्रम कळला नसतं तर तिने ग्रंथ लिहिली नसती महाराज. हा, बरं, भ्रम कळला असं तर वाचणारा कोण पाहिजे होता ना. ज्यांना भ्रम कळलेला नाही त्यांनी वाचावं आणि भ्रमनिवृत्त करावा महाराज. पण भ्रम लांब पात्र आहे महाराज, लवकर कळत नाही. कळायला असं वाटतंय तुझं भ्रम आहे. मला लय कळालंय वाटतं ना का ना. मग त्यात या कुस्त्या लागतात बघा. अरे आता बस बाबा गप, मनाची पाळी येऊ नये, मनाची पाळी येऊ नये हो. काय नको वाटतंय दादा, नको वाटतंय. काहीतरी आक्षेप असतोय महाराज, नको वाटतं, नको वाटते खरू करून. गपदार लावून आता चिंतन करतो बसा. तुम्हाला काय म्हणायचं नाव सांगा. दोन्ही श्री ज्ञानेश्वर तरी वर निघेल शेवट. काय आहे दादा, एक लक्षात ठेवायचं, प्रसंगानं जायला कळलं की ती कशी अविद्या नाचवते हे कळतंय. आलं का लक्षात? अशा प्रसंगानं गेलं का नाही, ती अविद्या कशी नाचवते हे कळतंय. आणि मग आपण त्यातनं सावध कसं राहावं हे त्याचं त्याने शिकायचं महाराज. प्रसंगानं जायचं पाळी आली तर सांगतोय, नाहीतर जाऊ नये बघायला. ते देखील काय म्हणून लोकांचं बघायचं आहे महाराज. पहिला स्टेज दुसरा, हा ये गेलं कर. श्री ज्ञानेश्वर महाराजाचे भ्रम नव्हता म्हणून त्यांनी हे ग्रंथ लिहिले आहे. मला भ्रम आहे म्हणून हे ग्रंथ आपण वाचावे. ज्ञानोबा आहे ना, तुकोबारायांना भ्रम नव्हता हो म्हणून त्यांनी हे ग्रंथ लिहिले हो. तुम्ही आम्ही का वाचायचं? मग आपल्याला भ्रम आहे निवृत्तीसाठी हे करायचं. आणि दादा एक थोडक्यात शब्द सांगतो, भ्रम निवृत्तीनंतर जो व्यवहार होतो त्याला तो विधेय मुक्ती म्हटलंय. अजूनही तुम्ही हे लिहून ठेवा कुठेतरी, सरताना तुम्हाला हेच उत्तर मिळणार आहे. हेच उत्तर तुम्हाला मिळणार आहे. हे ग्रंथ वाचून भ्रम जात असतो असे नाही. भ्रम होताच कुठे झालं, जाईल का? आलं का? आता याचं काय उत्तर हो? हे ग्रंथ वाचून भ्रम जातोय असं नाही, तर भ्रम आहेच कुठं, असता तर गेला असता हो. म्हणजे त्या भ्रमाचे आत्यंतिक इथं अभाव सिद्ध केलेला आहे. का दादा? तर स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचा अत्यंत अभाव आहे. भ्रम कळला की भ्रम राहतच नाही. राहत नाही म्हणण्यापेक्षा त्याची सिद्धीच होत नाही. राहत नाही म्हटलं तर तिने होता असं होतंय महाराज.
कारण का याचा अत्यंत अभाव दावलेला आहे. स्वरूपाच्या ठिकाणी याचा अत्यंत अभाव धावलेला आहे. मामा कळला की मामा सत्य. म्हणजे मामा सत्य नाही हे ठरवायचं आपण त्यातलं. मामा सत्य असता तर गेला नसता. तसं अज्ञान जर असतं महाराज तर गेलं. त्याचा अत्यंत अभाव मानलेला आहे. हे काय लक्षात ठेवायचं, सूक्ष्मता आहे त्याची. निवृत्त होते असं नाही महाराज, भ्रमाचा अत्यंत अभाव सिद्ध केला इथं. लक्षात ठेवायचं. कारण का स्वरूपाच्या ठिकाणी त्याचा अत्यंत अभावच आहे. हा नाही नाही मग तू होता ना तेवढी सिद्ध होते ना. असं होतं. हा निवृत्त होतो, आता नाही. सूर्याच्या ठिकाणी जसा अंधकाराचा अत्यंत अभाव आहे तसं स्वरूपाच्या ठिकाणी. आणि त्याचा अज्ञानाचा भाव असता तर तुम्हाला सुषुप्तीत त्याचं ज्ञान झालं नसतं. मी काय जाणत नव्हतो, सुखाने झोपलो होतो, ते स्मरण आहे ना तिथे. तिथं त्याला आवृत केलं असतं मला. काय गुरुजीशी अजून काय आहे? तुमच्या ठिकाणी अत्यंत अभाव आहे. होय बोलायचं उपाय म्हणजे तुम्हाला वाटतं अजून अज्ञान आहे. कार्य काहीतरी होतं त्याच्यावर अज्ञान ठरते ना. ते त्यांचं त्यांना माहिती. तुम्ही आम्ही कोण चौकशी करणार त्याची? काय माहितीये काय, ही परीक्षा आहे ती ज्याची त्याने करायची. ही परीक्षा ज्याची त्याने करायची. भ्रम कळला की भ्रम राहतच नाही. भ्रम कळला तर राहतच नाही. सृष्टी सत्यत्वाने वाटली तर भ्रम सृष्टीत काही सत्य नाही व आत्मा काही प्रमाता नाही असे कळले की भ्रम गेला. झालं. सृष्टी सत्य आहे वाटलं तर भ्रम आहे. सृष्टी काय सत्य नाही आणि आत्मा काय प्रमाता नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी त्रिपुटी नाही. प्रमाता प्रमाण प्रमेय त्रिपुटी रहित असा आत्मा कळला तर तुमचा भ्रम गेला. सृष्टीचं सत्यत्व, सृष्टी आहे पण सृष्टी सत्य नाही, सृष्टी सत्य आहे. सृष्टी तरी काय सत्य वाटते मग? तर आद्यस्थ पदार्थाला अधिष्ठान असावं लागतं. निराधिष्ठान भ्रम होऊ शकत नाही. आणि अधिष्ठानच या रूपाने तुम्हाला प्रतीतीला येतं. रज्जू नसती तर सर्प भासला नसता. सर्प भासला तरी कोण आहे? सर्प आहे का रज्जू आहे? तसं जग सत्य नाही, जगात सत्य तो परमात्मा आहे. जगाचा अधिष्ठान असणारा. सार गोष्ट सगळ्यांना भ्रम नाही असे कोणी सांगितले असते. भ्रम नसणारा पुरुष भ्रम नाही असे सांगू शकतो. सांगणाऱ्याला भ्रम व विचारणाऱ्याला भ्रम असेल तर भ्रम निवृत्त होत नाही. बघा, सगळ्याला भ्रम आहे असला तर भ्रम कोण सांगणार? मग ज्यांचा भ्रम निवृत्त झाला आहे आणि ज्याला भ्रम आहे महाराज, ज्यांचा भ्रम निवृत्त झालाय ते सांगू शकतात महाराज. सर्वांना जर भ्रम असेल तर कोण सांगणार कोणाला? म्हणजे भ्रम अगोदर काय कळणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. भ्रम म्हणजे मी करता भोगता सुखी दुखी अमका तमका पापी पुण्यवान बंध मोक्ष हे सगळं भ्रमात बसतंय महाराज. आणि याचा आणि माझा काय संबंध नाही, हे सगळं अविद्येचं कार्य आहे असं कळणं याचं नाव भ्रम आहे. आणि भ्रमाचं कारण स्वरूपाचं अज्ञान आहे. अज्ञान निवृत्त झालं ना की माझा आणि याचा काय संबंध नाही असं जे आपल्याला ज्ञान होतं त्याचं नाव याचा भ्रम आहे. हे चाललंय ते सगळं अविद्येचं कार्य आहे. अंतःकरणाचं धर्माचं देहाचं देहद्वयाचं कार्य आहे असं म्हणूया आपण. दोन देहाचं कार्य आहे. व्यवहारात हे दोन देह आहेत आपले, स्थूल आणि सूक्ष्म. आणि याला कारण देह आहे. जसे एखाद्याला रज्जूवर सर्प भासला, दुसऱ्याने सांगितले अरे सर्प नाही दंड आहे, हे ऐकून त्याचा सर्प भ्रम गेला. पण भ्रम नाही काय असे आम्ही संसार करीत होतो. एका महाराजांनी सांगितले अरे तीर्थयात्रा करा. मग तीर्थयात्रा करणे हा भ्रम नाही काय? भ्रमाने
ब्रह्माने भ्रमेची निवृत्ती होते तेथे भ्रम राहतोच. प्रेमेने भ्रमाची निवृत्ती होते तेथे भ्रम राहत नाही. एकानं सांगितलं हो आधी तर सर्प आहे रज्जू आहे त्याला कळलं हो, पण भ्रम अजून आहे ना त्याच्या मनातलं कुठे गेले त्यानं पाहिजे बघितलं पाहिजे ती मला स्वतः त्याला ज्ञान होईल. कारण का परोक्ष ज्ञानानं अपरोक्ष भ्रांती जात नाही. तुम्हाला सांगितलं तिथे सर्प नाही जा तिकडे म्हणून हा त्याला वाटलं पण अजून भ्रम राहिलेला नाही कारण का अधिष्ठानाचं ज्ञान झालेलं नाही. रज्जूचं ज्यावेळी त्याला ज्ञान होईल त्यावेळी तो प्रमा झाली म्हणायची. जोपर्यंत प्रमा होत नाही तोपर्यंत भ्रम जात. प्रमा होणं म्हणजे अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान होणं, प्रत्यक्ष ज्ञान होणं याला प्रमा म्हणतो महाराज. आता तुम्हाला सांगितलं मला भ्रम आहे ना तीर्थयात्रा करा. भ्रमनिवृत्त झाला का भ्रम आहे अजून बोला. हा फिरणं भ्रमातलंच आहे. तुका म्हणे फिरेने दम भवंडीने दम म्हणजे रे भ्रमानं निवृत्ती होती हो. काय म्हटलं तिथे हो भ्रमाने भ्रमेची निवृत्ती होते तेथे भ्रम राहतोच. भ्रमाची निवृत्ती हा असं यायला पाहिजे हो. हा भ्रमाने भ्रम वाढत राहतो हो. आता तुम्ही तीर्थयात्रा जरी केल्या ना तरी आता भ्रमातलाच भ्रम आहे महाराज. कारण का पुण्य संचय होतो हो त्याच्यातलं वर्म सांग आहे. तीर्थयात्रेने काय होतं पुण्य होतं महाराज बरोबर आहे. आणि पुण्य असलं किंवा पाप असलं तर पुढे जन्म घ्यावा लागतो. मग जन्म घेणं हे भ्रमातलं आहे का कसं आहे हीच अधोगती आहे ना. पुण्य वाढवणं म्हणजे पापच वाढवणं. पुण्यात्मक पाप ते. आता ते पुण्य संपलं की आणि परत जन्माला येते ना. आणि जन्म घेणं म्हणजे आपल्याला संसार आहे ना. म्हणजे पुण्य अधिक अधिक जरी वाढलं तरी कुठेतरी तुम्ही चांगल्या लोकांना सत्य लोकांना जाशील पण तिथं आणि ते पुण्य संपलं की खाली येते महाराज. म्हणजे ते भ्रमातलंच आहे. प्रमा व्हायला पाहिजे. प्रमा म्हणजे येतात स्वरूपाचं ज्ञान व्हायला पाहिजे. माझा आणि याचा काय संबंध आहे. संसार अत्यंत अभाव संसाराचा आहे व्यवहाराचा. कारण का स्वरूपाच्या ठिकाणी काही व्यवहार नाही ना. यथार्थ प्रमा झाली आणि ते जर तीर्थयात्रेला गेला तर दोष अहो तू ते जगाच्या एक लक्षात ठेवायचं. हा त्यांच्यामुळे तीर्थाला तीर्थत्व येतं हे विशेष रूपानं आहे. तीर्थ मलिन होतात आणि मग त्यांच्या चरणाला येतात ते. माझी जी विषयावडी ही मौलीनीच म्हणावं पंढरपुरात सांगितलं तेवढ्यासाठी हो. तुम्ही काय आहे करू नका असं सांगितलेलं नाही हो. एक लक्षात ठेवायचं इथं कुठेही व्यवहार हो. संस्कारात बदल झाले काय नाही. शंकराचार्यांनी सगळी तीर्थयात्रा केलीच ना. प्रभू रामचंद्रांनी सगळी तीर्थयात्रा केलीच ना. ते पुण्य पावन करण्यासाठी त्या भूमीत जातात आणि आपण आपलं पुण्य संच म्हणजे पाप निवृत्त होण्यासाठी आपण जायचं. पण तिथं प्रमा झालेली नाही महाराज. ते भ्रमातलंच आहे. पुण्य होईल हो. कर्मासाठी आणि साधनेसाठी जे काही त्याला तीर्थ म्हणतात. साधना करता येते ना. होय तिथं साधना करण्यासाठी ती धैर्य करून शांती दया पाहुणा पाहुणा शांती करायचा. शांती दया पाहुणा शांतीरूपी पाहुणा जर यायचा असेल तुमच्या घरात तर तीर्थयात्रा ते भाव ठेवा.
ते गेल्यानंतर भाव काय दृश्यावरची आसक्ती कमी व्हावी, ही या मायेवरची आसक्ती कमी व्हावी, नंतर ते यात्रा पवित्र ठिकाणी जायचं. आणि आपले काय दोष निवृत्त होतात ना, पवित्रता प्राप्त होते हळूहळू. पण तेवढ्यावर हो तेवढ्यावर थांबायचं नाही हो, लक्षात ठेवा. नंतर ते पुण्य संचय झालं ना की परत आणि जन्माला येते. म्हणून ते भ्रमात घातले महाराज. तिने कुठं का भ्रम मांडला, कुठंपर्यंत भ्रम मांडला हे कळणं गरजेचं आहे हो. नुसतं जर तुम्ही असं फिरत बसला महाराज तर वस्तू वस्तूच्या ठिकाणी राहणार आणि आपण फिरत राहणार. हे त्याच्याचं सूत्र आहे महाराज. कारण का आत्मस्वरूपाला बघायसाठी कुठे जायची काही गरज नाही. आता त्याचं दर्शन होण्यात त्याचे काही ठिकाणी आपल्याकडे दोष आहेत. तर दोष निवृत्त होण्यासाठी, शुद्ध तुमचं अंतःकरण होण्यासाठी, पुण्याचा संचय असण्यासाठी महाराज ते तीर्थयात्रा करायला सांगितलं आता महाराज. गोष्ट परादी या 4 वाणी आहेत. आणि 4 गोष्ट सांगायची काय आपल्याला, सुरुवात कुठून झाली. परादी ह्या 4 वाणी आपल्या आहेत. परावाणीचा जर व्यवहार झाला तर त्यात पुढच्या 3 नसतात. आता परावाणीचा व्यवहार झाला तर त्यात पुढच्या 3 नसतात. तिथलंच तेवढा व्यवहार होतो. तिथं स्फुरण नुसतं आहे, केवळ आहे स्फुरण तिथं आहे. परावाणीत ह्या 4 वाण्या पुढच्या 3 नसतात. आता वैखरीत मात्र ह्या 4 आहेत, लक्षात ठेवा. पाठीमागल्या एक एक वाढत जाते पुढे, लक्षात ठेवायचं. आता परा पश्यंतीत परा बी आली आणि ती आपली आली. पुढे त्याच्या परा पश्यंती मध्यमा या मागल्या 2 आल्या, ती तिसरी झाली. आणि चौथी जी वैखरी आहे ह्या 4ही तिच्यात आहेत, तिन्ही बी तिच्यात आहेत. चौथी क्रमाने घ्यायचं असो. पण वैखरी वाणीत मात्र मागच्या 3 असतात. बघा आलं का, लागली. परावाणीत त्या 3 नसतात. म्हणजे ह्या 3 वाणीचं तिथं खंड झालेलं असतं. आणि परेच्याही पलीकडे आहे निरंतर. म्हणजे ते स्वरूप स्थिती आहे हो, लक्षात ठेवा. तिथे राहू निरंतर म्हणजे ती अवस्था धरून आपण व्यवहार करायचा असा त्याचा अर्थ आहे. राहू निरंतर अजून म्हटले ना, राहू म्हटले ना. मध्यमेत तिच्या मागच्या 2 वाणी असतात. झालं का. मध्यमेत परा पश्यंती ती आली तिच्यात एक. आता मध्यमेत या परा पश्यंती आणि मध्यमा या 2 असतात तिच्यात. आणि पश्यंती वाणीत एक पराच असते. हा बघा, पश्यंती वाणी एक परा असते. परा व पश्यंती या 2 क्रियारूप वाणी आहेत. यांचा स्पष्टार्थ असा आहे. क्रिया नाही. परा व पश्यंती या 2 क्रियारूप वाणी आहेत. याचा स्पष्टार्थ असा की वैखरी वाणीमध्ये क्रियेची स्पष्टता होत असते, मध्यमा वाणीमध्ये क्रियेची अस्पष्टता असते, पश्यंती वाणीमध्ये ज्ञानाची उद्भूतता असते, परा वाणीमध्ये ज्ञानाची अनुद्भूतता असते. परा पश्यंती या 2 ज्ञानस्वरूप आहेत आणि मध्यमा आणि वैखरी ह्या क्रियारूप आहेत. लक्षात ठेवायचं. पर्यंत नुसतं असं स्फुरण आहे. पश्यंतीत पुढं काहीतरी आता सुरुवात झाली. एकोहम भूषम. आता तिथनं पुढं पश्यंती परा पश्यंती मध्यमेत आलं ना, पुढं काय करायचं या व्यवहारची जुळवाजुळव होती महाराज. हो मनानं अगदी सगळं होतंय ना. पुढं प्रवास होतो तिथं. वैखरी वाणीत नाही, हातात नाही, येत नाही, क्रिया सुरुवात होती. अगोदर मनात त्याचा सगळा हे होतो. मध्यमेत हे होतं आणि वैखरीतनं सगळं म्हणजे आता व्यवहार चालू होतो महाराज. वैखरी व मध्यमा या दोन्ही वाणी चित्त शुद्धी करत आहेत. वैखरी आणि पश्यंती आणि परा या दोन्ही वाणी अज्ञान निवृत्ती करत आहेत. बघा वैखरी वाणी मध्यमा ह्या चित्तशुद्धीसाठी आहेत महाराज. त्याने चित्तावरचे हे 2 दोष निवृत्त करायचे महाराज. आणि पश्यंतीने परा ह्या अविद्या निवृत्ती करतात.
तिथं मनन मला विक्षेप घालवण्यासाठी म्हणलं तरी सुद्धा होय की पहिल्या दोन. हो, तेवढ्यासाठीच म्हटलं हो. आणि ते श्रवण मनन करण्यासाठी पुढच्या घ्यायच्या हा. अज्ञान निवृत्तीसाठी. बरोबर आहे. तात्विक तर परावाणीनेच अज्ञान निवृत्त होते. बघा तसं बघायला गेलं तर परावाणीनच अज्ञान, कारण का तिथे गेला ना अधिष्ठानावर गेला हो. परावाणी म्हणजे स्फुरण आहे गुरुजी. त्या स्फुरणात सोहम असं लागलं काहीतरी की तिथं थोडासा अविद्येचा लेस लागला मला. तिथं गेला ना की पूर्ण ती अविद्या निवृत्त होते. पण कदाचित राहिलेच तर तर पश्यंती वाणीनेच पुन्हा अभ्यास करावा म्हणजे अज्ञान झालं? निवृत्त होते. राहिले तर पश्यंती वाणीने परत व्यवहार करावा, म्हणजे हळूहळू हळूहळू म्हणायला आपल्याला निधी ध्यासन लावून घ्यायचं. श्रवण मनन झाले ना की निधी ध्यासन लावून घ्यायचं. निधी ध्यासनाची परिपाक अवस्था त्यालाच पुढे समाधी म्हटली. हो. म्हणजे 4 वाणी मुराव्याला लागतात म्हणजे त्यास मोक्ष झाला असे समजा. चारी वाण्या काय होतं, मुराव्या लागतात. आपल्या उलट्यात मुराव्या मुरत 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 जावं. आपल्याला 4 वाण्या मोक्षाकरता दिल्या आहेत. होय आपण त्याचा विनियोग करून घेत नाही, तो प्रश्न निराळा आहे. होय, चारी वाण्या आपल्याला मोक्षासाठीच आहेत महाराज. म्हणून तर बोलावा विठ्ठल एवढ्यासाठी सांगितलं महाराज. मोक्षासाठी दिले जात, पण आपण त्याचा विनियोग कुठेतरी करून घेतो महाराज. लोकांना बोलण्यासाठी आणि काहीतरी करण्यासाठी, काहीतरी बडबडण्यासाठी महाराज. होय. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोला या वचन जेणे तू जोडशी नारायण. हरी विठ्ठल.